ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा क्रुधः कस्यचित् धनम्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। सब संतन की जय जय रघुवीर समर्थ। देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती। रूप तुम्ही निर्गुण तुम्ही विश्वाचे आधार, रूप तुम्ही निर्गुण तुम्ही विश्वाचे आधार। शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार, शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार। मायामय या दीन जीवाना कशी कळे महती, मायामय या दीन जीवाना कशी कळे महती। देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती। म्हणून बनवून मूर्ती आम्ही आवाहन केले, म्हणून बनवून मूर्ती आम्ही आवाहन केले। विविध रूपाने तुम्ही येऊनी घर पावन केले, विविध रूपाने तुम्ही येऊनी घर पावन केले। कर्तव्यात सदागर राहो मन चरणावरती, कर्तव्यात सदागर राहो मन चरणावरती। देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती। जानकी स्मरण जय राम। पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा क्रुधः कस्यचित् धनम्। कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत् शतसमाः। एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे। असुर्यानाम ते लोका अन्धेन तमसा वृथाः। तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये केचात्महनो जनाः। अनेजदेकं मनसो जवीयो नैनं देवा आप्नुवन् पूर्वमर्षत्। तद्धावत्
सर्वतोऽन्यानद्येति तिष्ठत् तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति तदेजति तन्नैजति तद्दूरे तद्वन्दिके तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूद्विजानथा तत्र को मोहः कः शोकः एकत्वमनुपश्यतः सपर्यगात् शुक्रमकायमवरणम् अस्नाविरंशुद्धमपापविद्धम् कविर्मनीषी परिभूस्वयंभूर्याथा तथ्यथोर्थान् व्यदधात् शाश्वतीभ्यः समाभ्यः अन्नं तमः प्रविशन्ति ये अविद्यामुपासते ततो भूय इव ते तमो यौ विद्यायां रताः अन्यदेवाहुर्विद्यया अन्यदाहुरविद्यया इति शुश्रुमधीराणां येनस्तद्विचचक्षिरे विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोपयनः सः अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते अन्धं तमः प्रविशन्ति ये असम्भूतिमुपासते ततो भूय इव ते तमो यौ सम्भूत्यामृता अन्यदेवाहुः सम्भवात् अन्यदाहुरसम्भवात् इति शुश्रुमधीराणां येनस्तद्विचचक्षिरे सम्भूतिं च विनाशं च यस्तद्वेदोऽभयं सः विनाशेन मृत्युं तीर्त्वा सम्भूत्यामृतमश्नुते हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्त्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये ॐ शान्ति शान्ति शान्ति। ॐ पूर्णते पूर्णहे सारे पूर्णातु न पूर्णयेतसे काढता शून्य शून्यातु न शून्यशेष जसे असे ॐ शान्ति शान्ति शान्ति। ईश्वरे व्यापिले सर्व त्यागुनी मगभोगतु परधनाची नको आशा न करी अपहार तू आयुष्य शत इच्छावे परिकरमातराहुनी कर्मेन बांधती तुझला दुजा मार्ग न याहुनी
फिरविती पाठ आत्म्यास प्रकाशास तशा तया जाती ते आसुरी लोकी अंधारे वेढले जया मना पलीकडे वेग स्थिर परिगतिकारक प्राप्य ना इंद्रिय देवाना सृष्टीला प्राणदायक हाल चाल करी न करी राही जवळ दूरही बाहेर अंतरी आत्मा दिक्कारातीत आतही स्वतःत सर्व जगताला जगती स्वतःसही पाही तो कधी न कंटाळे कोणासही कशासही जग ज्यास आपुले झाले सर्वत्र भरून जो असे नित्य एकत्व झाल्यास मोह शोक कुठे कसे अशरीर शुद्ध निष्पाप निर्मलात्मा अलिप्तही मुक्त सार्थ शाश्वतता हेतो तो व्यापकत्वही अज्ञानी कर्माचरिती अंधारात प्रवेशती ज्ञानी जे रमती तेही अंधारीच प्रवेशती अज्ञाना पलीकडे प्राप्य ज्ञाना पलीकडे तसे अनुभवी पुरुषांकडूनी ऐकिले ते असे असे अज्ञान ज्ञान दोन्ही सह आत्मज्ञानास जाणतो अज्ञाने नाश टाळूनी ज्ञानाने मुक्त होत तो व्यक्तास उपासती जे ते अंधारात प्रवेशती अव्यक्ती रमती तेही घोरतमी प्रवेशती व्यक्ता पलीकडे तत्व अव्यक्ता पलीकडे तसे विवरिले घडविले दर्शन त्यांचे हे सांगणे असे व्यक्त व्यक्त दोन्ही सह आत्मतत्वास जाणती व्यक्ताने तरुणी मृत्यू अव्यक्ते मुक्ती पावती सोन्याने झाकिले सत्य पात्र बाजूस ते करी दर्शना सत्य सूर्याच्या प्रभुही प्रभु तू करी ओम शांती 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 स्वतःत सर्व जगताला वगैरे जगती स्वतः असेही सगळं म्हणायला सोपं पण आचरायला अत्यंत कठीण असा जो चढ होता
तो सगळा परमेश्वर कृपेने, संतांच्या कृपेने, भगवत कृपेने चढून आल्यानंतर जगजासा फुले झाले सर्वत्र भरून जो असे, नित्य एकत्व झाल्यास मोह शोक कुठे कसे. याच्याही टप्प्याटप्प्याने आपण पाहिलं की नित्य नसेल पण एकत्व झाल्यास शोक राहत नाही, एकत्व झाल्यास असत्य राहत नाही असं आपण पाहतो. नित्य झालं तर नित्यच राहणार नाही. आपल्याला फक्त तेवढीच एक उडी मारायची आहे, एवढी की काही प्रमाणात आपल्याला एकत्वाची सवय आहे, त्या एकत्वाच्या प्रमाणात आपल्याला त्रासही कमी होतो. जितकं एकत्व जातं तितका त्रास वाढायला लागतो. तसा आपल्याला अनुभव आहे. तर त्यामुळे एकत्वाचा अनुभव जर आपल्याला आहे, थोड्या समाधानाचाही अनुभव आहे, ते एकत्व वाढलं तर समाधान वाढेल, कधीतरी नित्य एकत्व होईल आणि मग मात्र मोह शोक कुठे कसे याचा अनुभव येईल. म्हणून याची सुरुवात आपल्याकडे श्रद्धात्व सौम्य अशी केली की श्रद्धा ठेवून आता पुढचा प्रवास केला पाहिजे. तर हा प्रवास केला तर मात्र आपण जसं तो चढून आल्यानंतर आपण म्हणलं की डोंगराच्या माथ्यावर शांत गार वाऱ्यात जसा मनुष्य थकून आलेला असतो पण सर्व क्षीण त्याचा नाहीसा होतो, अशी जी स्थिती आहे ती अशरीर शुद्ध निष्पाप निर्मलात्मा लिप्तही मुक्त सार्थ शाश्वतता. तो व्यापकत्व कसं देतो, तो शरीर कशा अवस्थेत असतो हे आपण सगळं पाहिलं. थोडीशी अशरीर अवस्था ही आपल्याला स्वतःलाही अनुभवायला आहे, प्रत्येकाला आपापल्या परीने येत असते. शरीराचा विसर, मनाचा विसर हा आपल्या अनेक आनंदाचे एक कारण असतो असं आपल्या लक्षात आलेलं आहे. तिथपर्यंत आपण आले. आता आपण अज्ञानी कर्माचरिती अंधारात प्रवेशती पाहतो. ज्ञानी, आता ठीक आहे इथपर्यंत जायचं आहे तर आपण हा चढाचा कठीण मार्ग थोडा पाहिला आणि उताराकडे निघाला. त्याच्यामध्ये आपल्याला सापडलं की कर्म हा मार्ग, उपासना हा मार्ग, हे तीन पुढच्या 9, 10, 11 मध्ये, 12, 13, 14 मध्ये उपासनेचा वर्ग. कर्मामध्ये काहीतरी करायला निघालो याचा अर्थ मला काहीतरी त्याचं ज्ञान अभिप्रेत आहे, काहीतरी आत हालचाल झालेली आहे, त्या दिशेनं कर्म करतोय. आता ती अपुरी असेल त्या प्रमाणात कर्म होईल, पूर्ण असेल त्या पद्धतीनं कर्म होईल. जसं आपल्याकडे ज्ञान आहे त्याप्रमाणे आपलं कर्म होईल. जसं जेवढं ज्याला कळतं त्याप्रमाणे तो जसं व्यवहारातलं काम करतो. जेवढं स्वयंपाकाचं ज्ञान आहे तसं स्वयंपाक होतो. हे जसं आपल्या साध्या व्यवहारात होतं तसं आपल्याकडे जशा प्रकारचं ज्ञान आहे तशा प्रकारचं हे होतं. आता अज्ञानाचं कर्म हे कसं होत असेल तर त्याचा आपण प्रकार पाहिला. त्यामुळे शेवटी अंधारात प्रवेश होतो. अज्ञानाचा अंधारात प्रवेश अज्ञानी कर्म करणाऱ्याचा जरा लवकरच होतो. ज्ञानी पुरुषाच्या कर्माचा अंधारात प्रवेश कसा होतो हे मात्र आपण कालच शेवटी पाहिलं की ज्ञानात रमलं तर मात्र आपला अंधारात पुन्हा एकदा प्रवेश होण्याची शक्यता आहे. जरी ते ज्ञान असलं, ज्ञान प्रकाश आहे आपल्याकडे मानलेलं, पण आत्मज्ञान नव्हे, ते पलीकडे आहे. आपण आता काल जे पाहतो तो श्लोक अज्ञानापलीकडे प्राप्य आणि ज्ञानापलीकडे तसं, तेव्हा हे आपण अनुभवी पुरुषांकडून हे केले ते असे असं आपण त्या स्वरूप पाहिलंय. त्यामुळे ज्ञानात रमलं, ज्ञानाची गरज लागते. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की अज्ञान आणि ज्ञान या दोन्हीची आपल्याला मदत लागते, पण गाठायचं ते नसतं हे आपण शिकतो. गाठायचे ते वेगळं, प्राप्य जे आहे, जे मिळवायचं आहे ते वेगळं आहे, एवढं आपल्या लक्षात आल्यावर म्हणून आपण ते 3 भाग केले होते एक टप्पे समजण्यासाठी. पहिल्यांदा की देहविद्या, मनोविद्या, आत्मविद्या असे भाग केले, म्हणजे कळायला टप्पे सोपे जावेत म्हणून, केवळ आपल्या सोयीसाठी. तसे इथे अज्ञानही आहे, ज्ञानही आहे आणि मग आत्मज्ञानही आहे. ज्या अवस्थेत आपल्याला राहावं, ते प्राप्त व्हावं अशी इच्छा वाटते ते तर तिथपर्यंत. आता ज्ञानामध्ये बाकीच्या गोष्टीच्या चांगल्या आहेत, पण अज्ञानाचं तर आपण पाहतच आहोत. अज्ञानाचं कर्म म्हणजे परिणामांचं ज्ञान नसताना जे कर्म केलं जातं ते अज्ञानी कर्मच आहे.
परिणामाचं ज्ञान नाही आहे. अनेक संशोधनं ही परिणामांचं ज्ञान लक्षात न घेता केली जात आहेत. आज आपण पाहतो आणि त्याचे दुष्परिणाम काल आपण काही पाहिले. मुलांना उपनिषद माहिती आहे की नाही हे मला माहित नाही, पण ऑर्कुट माहिती आहे की नाही माहिती आहे. असं आहे ना सगळं ज्ञान. त्याचे परिणाम काय आहेत ते अनुभवणाऱ्यांना माहिती आहेत, त्यामुळे त्यांनी ते अनुभवून घ्यावेत. तर त्याप्रमाणे आपण परिणामांच्या दृष्टीने विचार न करता आज असा विचार चाललेला आहे की त्या स्त्रीच्याच त्या हाडातल्या पेशीपासून एखादं मनुष्याची उत्पत्ती करता येईल. काही संशोधन चालू आहे, खूप प्रकारचे संशोधन झाले. DNA झाला, अमकं झालं, तमकं झालं. म्हणजे किती सृष्टीचक्र बिघडवण्यापर्यंत आपली संशोधनांची मजल गेली. हे आता अज्ञानात मोडवायचं टाकायचं का ज्ञानात टाकायचं हे आपण ठरवा. परिणामांची जर आपल्याला तमा नसेल तर ते अज्ञानातच टाकलं पाहिजे. मला काही कळत नाही मी जे काय करतोय त्यामुळे काय होणार आहे हे मला कळत नाही असं म्हटल्यासारखं आहे. एक साध्या खतांचं ज्ञान आलं, त्याने आज शेतीची काय अवस्था केली ते आपल्याला माहिती. याला आपण त्यावेळेला ज्ञान म्हटलं, आज आमचं चुकलं म्हणायची वेळ आली. आता उलटीकडे परत पुन्हा एकदा पालापाचोळा करूया, डम करूया, पुन्हा एकदा ते शेणं करूया अशी वेळ आली. तर ही आता कसं हे ज्ञान आणि अज्ञानाचं एकमेकांच्या बॉर्डर्स किती जवळ आहेत, एकमेकांचे हे किती जवळ आहे ते आपल्या लक्षात येईल. तेव्हा त्यावेळेला अंधार निर्माण होतोय आपण आता पाहिलं. अनेक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये यामधून कसा अंधार निर्माण झाला ते आपल्या लक्षात आता जे त्या क्षेत्राशी परिचित असतील त्यांना आला असेल, त्यांना माहिती असेल की आता काय तिथे पेरावा हा प्रश्न आहे. क्षार झाली जमीन की नाही, उत्पन्न किती पट झालं आपल्याला कल्पना येत नाही एवढे पट झालं. मी ज्या खेड्यामध्ये राहत होतो ते मी पाहिलं, जी माणसं सकाळी उठून 7-8 वाजता निहारीचे करून ते त्या नांगर घेऊन तिकडे जात होती बैल घेऊन बरोबर, ती माणसं पारावर गप्पा मारीत बसे दिवसभर. तंबाखू त्या अमकं तमकं म्हणजे ह्या आणि गोष्टी त्यांनी आणल्या त्या वेगळ्याच परत. कारण का तर बिलं खात्यावरच जमा झाली. परिणाम असा झाला या ह्याचा संकर आणि ह्या खतांचा परिणाम असा झाला की इतकं उत्पादन आलं की अशा जाती आल्या आणि अशी उत्पादनं झाली की परस्पर म्हणजे ते तुम्हाला काय करायची गरजच नाहीये. त्यातलं मधल्या सगळ्या स्टेप्स काय नाहीच म्हणले आम्हाला. 4 महिन्यांनी जेव्हा केव्हा ऑक्टोबर केव्हा काय नोव्हेंबर वगैरे वगैरे ठरलेले आपल्याला माहिती आहे. तर त्या वेळेला खुडवा लढवा सगळी तिकडं परस्पर तिकडं जमा होत आहेत आणि आता काय फक्त उडवायचे अशी अवस्था निर्माण झाली. त्यांनी त्या पिढीचं काय नुकसान झालं याची काही कुटुंब समोर आहेत शेतकऱ्यांची की त्यांचं नुकसान काय झालं. कारण हे अचाट शिरलं एकदम काहीतरी. ह्याला आता त्या ज्ञानात तुम्ही धरा का ज्ञानात धरा तुम्ही तुमच्यावर सोडतो वाटलं तर, ज्याच्यात परिणामाची ही नाही काळजी नाही किंवा ज्यामध्ये अत्यंत तात्कालिक फायदा पाहिला गेला, तात्कालिक श्रीमंती पाहिली गेली. ही तात्कालिक श्रीमंती होती, तिने निसर्गाचा तोल तर बिघडवलाच आणि दुसऱ्या बाजूनी त्या माणसाचा तोल सुद्धा बिघडवला. आपल्याला थोडं हे समजून घेताना थोडं सावधपणाने अशासाठी समजून घ्यायला लागेल की आर्थिक स्वावलंबन वेगळं आणि बेसावत श्रीमंती वेगळी. आपल्याला सोयीसाठी आपण विचार करू ह्याच्यावर की आर्थिक स्वावलंबन हे कोणालाही कोणत्याही माणसाने मिळवावंच अशी गोष्ट आहे आर्थिक स्वावलंबन. कारण त्याच्याशिवाय बाकी सगळं चालणार नाही. प्रपंच आहे ना त्याच्या सहाय्याने आपण हे सगळं करतोय ना. जसं शरीराचं स्वावलंबन आहे ते आपल्याला गरजेचं आहे की माझी जी कामं आहेत जी माझी कर्तव्य आहेत ती मला पार पाडता यावी म्हणून मला स्वावलंबनाची गरज आहे. तशी मला या आर्थिक स्वावलंबनाची पण गरज आहे. त्याच्याशिवाय माझं प्रपंच नाही व्यवस्थित चालणार. आणि अधीनास्याम ते शरदशतम तेव्हा सांगितलं होतं तसं की शरदशतम आयुष्य शत इच्छावे परी कर्मात राहून. कर्मात कसं राहणार, शरीर व्यवस्थित असेल तर आणि वित्ताची किंवा धनाची तेवढी साथ असेल तर. हे बरोबर आहे. म्हणजे त्यासाठी त्याचे अधीन असं कसं तरी राहायचं नाही, आपल्याला दिनवाण्यापणाने नाही राहायचं, मग चांगलं राहायचं आहे. मग यासाठी आर्थिक स्वावलंबन ही गोष्ट अगदी कुठल्याही सामान्य माणसापासून, म्हणजे आपण सामान्य असामान्य आपल्या सोयीसाठी भेद करतो तर तसे कुठल्याही माणसासाठी म्हणून अत्यंत आवश्यक आहे हे मान्य आहे. ते पण आर्थिक स्वावलंबन आणि बेसावध श्रीमंती म्हणतो. सावध श्रीमंती सुद्धा मी मध्ये एक टप्पा समजतो. सावध श्रीमंती आहे त्याला ईशावास्याचं पहिलं वाक्य पुरेसं आहे, त्यागुनी मग भोगतो. बेसावध श्रीमंती आहे तिथे त्यागाचा विचारच नाही आहे, तिथे फक्त श्रीमंती आहे.
मग त्यानंही बिघडवलं. मी पाहिले म्हणजे ही पाहिलेली कुटुंब आहेत की त्यांनी त्या शेतकऱ्यांना बिघडवलं, कारण ते सगळं ताजं हातात आलं. यांची शरीर प्रकृती राबून उत्तम होती ती गेली, शरीर संपदा गेली, इकडे ही गेली. म्हणजे त्या एका पेसावत श्रीमंतीने जीवनामध्ये त्या काळात झालं नाही. 10-15 वर्षांनी नंतर मग दैन्याला सुरुवात झाली. कारण तोपर्यंत न पेळणारी वाहनं आली होती, न पेळणारे खर्च झाले होते, न पेळणाऱ्या सवयी लागल्या, त्यांना पेळणारी व्यसन आली होती, सगळं आलं होतं तोपर्यंत. कारण अचट आलं होतं. तोपर्यंत येत होतं ते सगळं बरोबर. भाजीपाला काय जी पद्धत होती शेतीची ज्या पद्धती त्या पद्धतीने चाललं होतं. त्यामुळे या सगळ्या संशोधनामध्ये किंवा ज्ञानामध्ये सुद्धा अज्ञानी कर्म आचरतो तो परिणाम न पाहता आचरतोय. म्हणून शेवटी प्रवेश अंधारात आहे. म्हणून शेवटी आपल्या वाट्याला मग त्यावेळेला मग काजवे चमकायला लागले की आता इथं मला भाजी तरी पिकत होती, तिच्या सह्याने माझ्या कुटुंबाला लागणारा समजा 2-5 हजाराचा खर्च आहे महिन्याला, काय 10,000चा 8,000चा काय जो असेल त्याच्या कुटुंबाप्रमाणे तो मिळत होता. तिथं 50,000 मिळत होते, एकदम जमा होत होते. तर ते आता जमा बिमा तर काहीच नाही. आता ह्याच्यात शिल्लकच काय राहिलं नाही, तर त्राणच नाही आता त्या, आणि संकरितात तर काहीच नाही. पुढे विषय निघाला म्हणून सांगतो की आपल्याला माहिती असेल की संशोधनाबद्दल आताची अत्यंत अद्ययावत माहिती आपल्याकडे सर्वांकडे आहे. फक्त मी केवळ उल्लेखासाठी करतो की आता म्हणजे ज्या वेळेला टेस्ट ट्यूब बेबी झाली त्यावेळेला फार आपल्याला कौतुक वाटलं ना, विज्ञान किती पुढे गेलं, केवढं झालं, केवढं संशोधन झालं. ते आता एका स्त्रीपासून निर्माण करायचं झालं, तर तसं आता त्या टेस्ट ट्यूब बेबीला बेबी होत नाहीये असं आता लक्षात आलं. ती मोठी झाली ना बेबी. आपल्याला कल्पना आहे की याच्या वर्षी संशोधन झालंय आता की आता त्याच्या बेबीचा प्रॉब्लेम आलेला आहे. इथपर्यंत आल्यानंतर हे अज्ञानी कर्माने काय निर्माण केलं ते निर्माण झालं. आता त्यावेळेला ते बरोबर वाटलं, कारण आपण निसर्गाच्या खूप पुढे गेलो आणि आमच्या ताब्यात आलं वगैरे, ते ज्ञानाने आपण जिंकलं ना, अमकं झालं. ते ज्ञान होतं का अज्ञान होतं का गोंधळ होता हे आता कळायची वेळ आली. ही मला आश्चर्यकारक घटना वाटली की अरे आता त्यांच्या बेबीचा प्रश्न आलेला आहे आणि तो प्रश्न आता सोडवणं कठीण झालेलं आहे. तर ते तेवढी वर्ष लागली हे सगळे परिणाम लक्षात यायला. म्हणून आपल्याकडे खूप दीर्घदृष्टीने विचार करून ठेवलेला आहे. गरिबी असो श्रीमंती असो सगळ्याकडे बघण्याची वेगळा दृष्टिकोन आपल्याकडे आहे. तर हे आपल्या समोर असावं, तर ते असलं म्हणून मी बेसावत श्रीमंती म्हणतो. तिन्ही व्यसन गुन्हेगारी सगळं आणलेलं आहे. हे सगळे अज्ञानाचीच कर्म, अज्ञानात मोडणारी कर्म, कारण ती विनाशक आहे. आपल्याला अनेक प्रकारची अशी कर्म माहिती असतील की जी यामुळे आपल्या आजूबाजूला सुद्धा वाटायला आलेली आहे. तर आता थोडंसं आपण ह्याच्याकडे जाऊ. ज्ञानात तर काही प्रश्न नाही आहे, म्हणजे ही थोडी काठावरच आहे, पण तरी सुद्धा ज्ञानात तर काही प्रश्न नाही. पण त्यामधले आपल्याला सांगितलं तसं कळण्याचा भ्रम आहे, अडकवण्याचं काम आहे. भ्रम हा अंधारच आहे. ज्ञान म्हणजे कळायला लागलं, माणसाने जे ज्ञान मिळवलं ते मिळवलं की कळण्याचा भ्रम. ज्ञान खरं कुठलं उत्तम की जे अज्ञानाची जाणीव वाढवतं. ज्ञान खरं उत्तम ते की जे माझ्या अज्ञानाची जाणीव मला वाढवून देतं, ते माझ्या दृष्टीने ज्ञान. आता जे ज्ञानाचा भ्रम निर्माण करतं, कळल्याचा भ्रम निर्माण करतं, किंवा आता काही कळण्यासारखं राहिलं नाही, आता ते आत्मज्ञानी पुरुष वगैरे त्यांना नमस्कार बरं का, ती फार मोठी माणसं. क्षणभर आपण आता चाललो, आपण वाटेत आहोत, तर अशा अवस्थेत त्यांचं एक्सेप्शन सोडून देऊ, वाद सोडून देऊ आपण. पण मधल्या वाटेमध्ये विचार केला तर ह्या कळण्याचा भ्रम आता काही शिकायचं राहिलं नाहीये, आता काही विचार करायची गरज नाही. मी म्हणतो ते बरोबर आहे. आपल्या घरामध्ये नाही का असे कळण्याचा भ्रम असलेले व्यक्ती असत, मग त्याचा त्रास नाही का होत आपल्याला. ती कल्पनाच तशी त्यांना की अरे असं नाही आहे. पण हे आता कोण सांगणार की नाही. घरातला करता पुरुष असतो किंवा करती स्त्री असते आजच्या काळामध्ये. असं काही करता पुरुषच राहिला असं काही नाहीये. करती स्त्रिया पण आहेत, करती मुलं पण आहेत. तर आता ह्या सगळ्यामध्ये त्यांना सांगणार कोण की हे बरोबर चूक आहे म्हणून. तो त्यांना कळण्याचा भ्रम त्या ज्ञानाने निर्माण, काहीतरी कशांतरी भ्रम निर्माण झालाच. त्यांना ते जे ज्ञान झालेलं आहे आजपर्यंत, अनुभवाने असेल, त्यांच्या शिक्षणाने असेल, कशाने असेल, काल सांगितलं नाही का 8 PhD तसा प्रकार आहे. तर तसा तो जो भ्रम निर्माण झालेला आहे, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने आता काही कळण्याचं राहिलं नाही. असं जर झालं तर पुन्हा अंधारच आहे, त्याच्याही वाट्याला आहे. आणि त्याच्या मागून जाणाऱ्याच्या अंधे नियमाना यथांधा तशी अवस्था आहे. कारण तो बाकीच्यांना लीड करतो घरातल्यांना, त्यामुळे आता लीडर कुठे जाणार, तिथे फॉलोअर जाणारच शेवटी, होय की नाही. त्यामुळे त्याला समजा ह्या श्रीमंतीचं वेड वाटलं, म्हणजे ते मागे मी आपल्याला बोललो ना तसं एकदा झालेलं आहे की साईड निवडताना विद्यार्थी येतात, त्यावेळी मी त्यांना विचारतो तू का बोलतो, तू कुठे झाला वाणिज्याचा काय करणार आहे. तर असं मला हे व्हायचं, मला त्या
याची कॉमर्सची फार आवड आहे, वाणिज्य विषयाची आवड आहे, म्हणून तिकडे चालू. उत्तम. कल कुवत वगैरे वगैरे ते बरं, त्याचे निवडीचे निकष आहेत. त्यानुसार तो जात असेल ना, तो सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. तो काय होईल त्याचं काय व्हायचं ते. पण जो येतो तो इंजिनिअरिंगला असतो. तू का बाबा इंजिनिअरिंगला चालस? आता काय चांगले मार्ग आहेत म्हटल्यानंतर इंजिनिअरिंगलाच जायचं असतं, अशी तिची कल्पना आहे. त्याच्यात कल कुवत निवड. तुला म्हणलं इंजिनिअरिंगची आवड कितपत आहे, नाही तो काही मी विचार केलाच नाही. तुझं कल त्याकडे कितपत आहे तो काही मी विचार केला नाही. वडिलांची परिस्थिती की नाही ते काय माहित नाही. ते म्हणले मी काय करून तुला शिकवायला तयार आहे, तुला जायचंय ना, बरोबर आहे. कारण आज आज काय आहे मग त्यातून आज जास्तीत जास्त पैसा देणारी वस्तू ती आहे हो, म्हणून तिकडे चाललोय असं सरळ म्हणा. खरं आहे की नाही मला सांगा. अगदी साधं शुद्ध उत्तर खरं हे आहे की जास्तीत जास्त पैसा देणारी वस्तू आहे म्हणून मी तिकडे चाललोय. आता जास्तीत जास्त पैशाने खावतं ते आधीच बघितले. म्हणूनच उलट झाले की आता आपल्याला अगदी लेटेस्ट रिपोर्टिंग असेल की बेंगलोरच्या केसेसमध्ये डायव्हर्सच्या केसेस फाईल झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये IT आणि BPOच्या सेक्टरच्या केसेस 50% मोर दॅन 50% आहेत. आपण वाचन करताच, आपल्याला माहिती असेल का. तर तेही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत. बिगारायची गरजच नाही कोणाला. काय मी किती शब्द वापरतो आपण, काय की नाही बेसावतच शब्द आहे, पण तरी सुद्धा गरजच नाही काही, जुळून घेण्याची आवश्यकताच नाही मला काही. तुम्ही इतकं मिळवतोय म्हणजे हे एक टोक झालं. आणि दुसऱ्या बाजूने आता वेगळ्या कारणासाठी आता डायव्हर्स केसेस फाईल होत आहेत. आपल्याला कल्पना असेल की वेगळ्या कारणासाठी होत आहेत. आता ते ज्ञान जे मिळवलेलं जी श्रीमंती आली त्याच्या मोठी ती आता एकदम गेली. त्यामुळे मध्ये जी आता गॅप निर्माण झाली आहे. आपल्याला प्रतिक्रिया परवा वाचल्या असतील त्यावेळेला एका ग्रुप लिडरची प्रतिक्रिया आहे ही मोठ्या, हो की नाही. त्याला प्रॉब्लेम असा आहे, त्याची ऐपत नाहीये खरं म्हणजे, पण त्यांनी होंडा सिटी घेतली आहे, लक्झरियस फ्लॅट घेतलेला आहे. कारण त्याचा पगार तसा होता. कुठून सुरुवात झाली आहे, कल कुवत निवडीपासून सुरुवात झाली. पण ती दिशा अंधेन नियमाना यथांधा तसं आहे. ते आई वडिलांचं अंधेन आहे. ते जर दुसऱ्याला, उपनिषदांचंच म्हणणं आहे की एक आंधळा दुसऱ्याला वाट दाखवायला निघाला, काय वर्णन केलं असेल त्या वाटेनं ते चाललेच सगळे बरोबर. आणि आता अशा ठिकाणी येऊन पोहोचले तो असं म्हणतो की जर ही गंभीर नाही चालली, आता तो दरम्यानच्या काळात त्याचं बरंच झालंय. आता ती होंडा सिटी आली, ते हे आलं, ते सगळं आलेलं आहे आता. आणि त्याच्या बरोबरीने इकडं लाखो रुपयाचे 35-35 लाख रुपयाचे फ्लॅट ते करून सगळं करून ठेवले. आणि सगळीकडे पोस्ट डेटेड चेक देऊन ठेवले. तो त्याच्या शेती देत नाहीत, EMI देऊन ठेवलेत. आता त्या EMI संस्कृतीत सापडलेलो आहे, परिस्थिती तर नाहीये. आता हे तर अचानक खालीवर जग झालेलं आहे. आता अशा अवस्थेत समजा हे नाही झालं तर मला मंथली तो ऑनर कसा होईल असा प्रश्न पडलाय. 2 वेळा फेकील नाही तर आपल्याला हात फेकेल. म्हणजे आता ते कुठे आलं की माझी जी मी चौकट होती ती माझी सोडली. जसं निसर्ग आपण मोडतो ना तसं ही पण मोडतो आपण. पैशाची, गरजेची, म्हणून मी म्हटलं बेसावत श्रीमंती ही विनाशाला कारणीभूत होईल. आर्थिक स्वावलंबन हे सुखाला कारणीभूत होईल. 2 स्वच्छ स्वतंत्र गोष्टी आहेत. फक्त ह्यात काहीतरी गोंधळ निर्माण होतो एवढं खरं बघताना. कारण बघणाऱ्यांना आंधळेपणे म्हणून आयु वेळ येते. म्हणून आपण जरा विचार करून याकडे पाहिले तरी चालेल की एक भ्रमाचं सांगितलं, अहमभावाचं सांगितलं, नंतर निशंकपणे चुकीचं कर्म फक्त म्हणजे आता ज्ञानी शब्द वापरतो, ज्ञानी मनुष्यच करू शकतो. निशंकपणे चुकीचं कर्म, कारण का तर त्याला कळते त्यामुळे तो निशंकपणे जातो. ज्याला कळते की कळत नाही याची थोडीशी शंका आहे. म्हणून म्हटलं अज्ञानाची जाणीव देतं ते ज्ञान. खरं सांगायचं तर अज्ञानाची जाणीव करून देतं. मग तसं आपल्याला जर समजा मी करतो आहे पण ह्या कर्मामध्ये काही चूक बरोबर नाही, तो गुरु कशासाठी ठेवला की उरलेलं जे अज्ञान आहे त्या ठिकाणी उरलेली जागा भरून काढण्यासाठी त्याला ठेवले. म्हणून कुणाचंच भांड भरून पाठवलेलं नाही, त्याला शक्यताच नाहीये. ते रिकामं ठेवूनच पाठवले. कोणाचं जास्त रिकाम आहे, कोणाचं कमी रिकाम आहे, वरचं काम आहे अजून चिल्लक ते ठेवलेले आहे आपल्याला. ते आपण उत्तम उपनिषदातून घ्या, ग्रंथातून घ्या, आपल्याला जिथून घ्यायचे तिथून घ्या, संतांच्या मार्गाने घ्या, कुठून सत्पुरुषाकडून घ्या, कुठून घ्या, पण ते घातल्यानंतर ते पुरवणार. आता त्याची जाणीव जर तिथे राहिली तर ज्ञान उपयोगी आहे. तर मला मिळालेलं पाणी मला पुरणार आहे, नाहीतर ते घोटाळ्यात आणणार, कारण ते संपणार. तसं इकडे हे जे आहे की निशंकपणे तो का करतो तर त्याला शंकाच नाही, कळते की नाही. सामान्य माणसाला कसं भाऊ माझं चूक आहे का बरोबर आहे, मोठ्या माणसाला विचारतो भाऊ असं करायचं ठरवलं काय करू, तेवढा तू जरी ठरवलं असलंस जरी चांगलं असलं तरी सुद्धा तू असं कर, एक 6 महिने थांब, 6 महिन्यांनी ही गोष्ट करूया आपण. वस्तू घ्यायची साधी घरातली समजा. तर ती माणसं म्हणतात असं करूया आपण, एक 6 महिन्यांनी घेऊ,
अजून आपली एवढी परिस्थिती नाही, एवढी आपल्याला गरज पण नाही, तर आपण एक 6 महिन्यांनी घेऊया, वर्षाने घेऊया. त्यांच्याकडे अनुभवी पुरुषांकडून ऐकिले असे, असं जे म्हटलंय ते त्यावेळेसाठी अनुभवी पुरुष आहेत. इथे अनुभवी पुरुष फारच उच्च दर्जाचे अनुभवी आहेत, ते ज्यांच्याशी आत्ता आपण काही हे वाचलं ते. पण हे जे आहेत ते अनुभवी आहेत. ते म्हणतात की हे वर्षभराने, 2 वर्षांनी, 4 वर्षांनी असं आपण करू. ज्ञानामध्ये हे जे अज्ञानाची हे घालवण्याचं सामर्थ्य आहे, आपल्याला अज्ञान नाही किंवा शंकाच नाही असं जे करण्याचं सामर्थ्य आहे ते काहीतरी विलक्षण आहे. त्याच्याबद्दल सावध राहिलेलं बरं. त्यामुळे निशंकपणे चुकीची कर्म आपण करणार नाही. मार्गदर्शनाचं कालच आपल्याला सांगितलं. आणि शेवटचं रमणं जे संबंध आहे तो रमण्याशी. ज्ञानी जे रमती तेही, हे पुस्तक वाचलं, ते वाचलं, ते वाचलं, ते वाचलं. त्याच्यानंतर ते काल सांगितलं तसं 8 PhD झाल्या, तसं तिथपर्यंत आलेलं आहे. असं जर झालं तर काय होईल? भाऊसाहेब महाराज, आपल्याला कल्पना आहे, भाऊसाहेब महाराज नेमाला बसायचे, यांची गेली 12 सालची गोष्ट आहे. भाऊसाहेब महाराज जेव्हा नेमाला बसायचे तेव्हा त्यांच्या शेजारी आपल्याला माहिती आहे गुरुदेव नेमाला बसायला बसायचे. नेमाला किंवा वाचनाला त्यांना आवड होती जास्त, कारण ते अकॅडमिक नेचरचे मुळामध्ये, त्यामुळे त्यांना ती आवड होती, स्वाभाविक आहे. तर ते असल्यामुळे गुरु फार वेळेत दुरुस्त करतात गोष्टी, असणं चांगलं या अर्थाने की त्यामुळे ते शेजारच्या खोलीत बसायचे. हे नेमातून उठून जाता येताना कानावर पडायचं. तेव्हा ह्यांचं आपलं चालू असे वाचन. तर त्यावेळेला ज्ञानेश्वरी वाचत होते. जाता जाता भाऊसाहेब महाराज त्यांना काहीच म्हणले नाही, जाता जाता म्हणले दासबोध संपला, तुकाराम संपला, आता ज्ञानेश्वर चालू झालाय म्हणले. एवढं म्हणले नाही, मला निघून गेले. पुरेस आहे. तुकाराम संपला म्हणले, ज्ञानेश्वर चालू झालाय. काय हे रमला तर अडका. कळण घेण्यासाठी सगळ्याची गरज आहे, पण रमलं तर घोटाळा आहे. रमलं की अंधार. तर रमू नका, वेगाने जा. ठीक आहे, 12 सालातली गोष्ट आहे, आता 100 वर्ष होतील, जुन्या झाल्या गोष्टींना आपण थोडंसं अगदी अलीकडे बघू. ठीक, त्यांचे लांबचं झालं. आपल्याला किरण बेदी माहिती आहेत, त्यांचे आत्मनिवेदन वाचले आपण, हे वाचले, खूप वाचलेलं असेल, खूप वाचलं असेल. माझे त्यांचे वाक्य किंवा एक उपदेश पण चांगल्या अर्थाने उपदेश केले आहेत का, चांगलं चांगलं सांगितलेलं आहे की अनेक वेळेला आपल्याला अशा घटना बाहेर घडताना दिसतात. बऱ्याच वेळेला अशाच घटना दिसतात की वी डिसअप्रूव्ह, आपल्याला प्रतिक्रिया येतात की बरोबर नाही चाललेलं आहे. अगदी आज जरी उघडला पेपर तरी बरोबर नाही चाललं, काल उघडला तरी बरोबर नाही चाललं, हेच चाललेलं आहे. जास्त करून हेच चाललेलं आहे. अस्वस्थता येते, त्यामुळे मनाला अस्वस्थता येईल किंवा काही हे होईल, ते सगळं आपल्याला कल्पना आहे. अशा तऱ्हेचं रोध होतो. तर म्हणणं एवढंच आहे की तिथे सुद्धा थांबण्यात अर्थ नाही. किरणबेदींचं म्हणणं असं आहे की तिथे सुद्धा थांबण्यात अर्थ नाही. त्या स्वतः उत्तम स्पोर्ट्स वुमन असल्यामुळे त्यांची कल्पना आहे. त्या म्हणल्या, ज्यांना व्यायाम करण्याची नियमितपणे सवय आहे त्यांना एक माहिती आहे की 1 दिवस व्यायामाचा चुकला म्हणजे 3 दिवस मागे जायला होतं. असा व्यायामकर्त्यांचा नियम आहे म्हणतात. 1 दिवस व्यायाम चुकला 3 दिवस मागे जायला होतं. तर त्यांचं म्हणणं की थांबण्यात अर्थ नसतो, म्हणजे त्याच्यामध्ये बेसावतेत अर्थ नसतो, रोजच तो करावा लागतो. तेव्हा एक अलर्टनेस रोजचा. ज्ञानामध्ये आपल्याला न येणाऱ्या गोष्टीविषयी अलर्टनेस हे त्यातली सावधानता आहे. आपल्याला येणाऱ्या ज्ञानानंतर पुढे निर्माण होणं आवश्यक असलेली नम्रता हा त्यातला सावधानता आहे. हे त्यांचं मला घेण्यासारखं वाटलं एक. आणि दुसऱ्या बाजूने त्यांनी सांगितलं तेही घेण्यासारखं वाटलं, तुम्हाला करता येण्यासारखं काही आहे का? परिस्थिती लाख आहे. परिस्थिती लाख होतीच. ती महाभारताच्या काळात सुद्धा होती, रामायणाच्या काळात होती, आज असेल, पुढे मागे 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांच्या काळात होती, आजही आहे, पुढेही राहील. कारण त्याचा तो स्वभाव आहे, त्यानुसार ते होईल. महाराज म्हणायचे जगा घडामोड जगाचा स्वभाव आहे. त्यामुळे रोज उजाडलं की घडामोड झाल्याचं आपल्याला सकाळी 8-10 पानं, 12 पानं, 25 पानं, काय तुमची ऐपत असेल त्याप्रमाणे वाचायला मिळतं, इच्छा असेल त्याप्रमाणे. तर घडामोड आहे, त्यामुळे ते आपलं काम करीत राहत, तर ती करू देत. जर का समजा तुम्हाला त्यात काही करता येण्यासारखं आहे का, देन वन शुड डू इट. व्हॉट एव्हर वन कॅन डू. स्वतःला काही शक्य आहे ते त्याने करा. त्याला काही शक्य आहे का त्यातलं करणं? आणि शक्य नाही हे जर दिसतंय, बरेच वेळेला तसंच दिसतं. आपला अनुभव काय मला माहित नाही, पण बरेच वेळेला असं दिसतं की आपल्याला करण्यासारखं काही नाही. जर करण्यासारखं असेल तर करा, नसेल तर गॉन, थांबू नका तिथे, ते दिवस घालवेल तुमचा. हे सगळं जे ज्ञान आत्ता मला बाहेरच्या व्यवहाराचं मिळालं, एक समजा एक साधं वृत्तपत्र वाचलं सकाळी उठून आणि त्यामध्ये मला सगळे व्यवहारांचं ज्ञान मिळालं. आता आज सकाळी उठल्यावर आपल्याला एकदम व्यवहारांचं ज्ञान मिळालं. काल वेगळ्या, परवा वेगळ्या, तेरवा वेगळ्या, चालूच आहे.
यामध्ये ह्या ज्ञानाने मला काय होणार, मला काही होणार नाही. मी त्यात जर त्यांनी जर हे राहिलो, रमत राहिलो, त्यात रमलो तर माझा प्रवास थांबेल. करण्याची शक्यता असेल काही, डू इट व्हॉट एव्हर यू कॅन. नसेल तर गो बियॉन्ड. ते कृष्णमूर्ती यांनी निसर्गदत्ताने म्हटल्यासारखं झालं, गो बियॉन्ड, जा पुढे, थांबू नका. ज्ञानात रमलात कुठल्याही प्रकारच्या, हे तर साधं माहितीपर ज्ञान आहे. हे ज्ञान म्हणतात ते तर आणखीनच मोठं आहे. त्यात सुद्धा रमलं तर मग अंत नाही. किती वाचाल, काय काय वाचाल, काय काय कराल, जगातली पुस्तकं नाही वाचून संपणार. आपण विश्वकोश तेवढ्यासाठी मध्ये मध्ये उघडतो, म्हणजे मी तरी उघडतो आणि पाहतो की जगाची ज्ञानाची व्याप्ती किती आहे. कुठलाही एखादा समजा विषय घेतला, कुठलाही उघडलं की लक्षात येतं, अरे हा विषय आपल्याला माहित नाही. काय, शरीर विज्ञान, जैवविज्ञान, अमुक तंत्रज्ञान, अमुक हे, ते कुंभारांची मातीची काय निघालं की इतिहासच सगळा निघतो त्याचा. आणि चांगलं 50 पानं आपल्याला एवढा त्याचं हे मिळतं माहिती की नाही. म्हणजे याचा अर्थ या ज्ञानाला काही अर्थ नाही, ह्याच्यात रमण्यातही अर्थ नाही. आपल्या अज्ञानाची जाणीव होण्यासाठी विश्वकोश म्हणून पाहत असावे असं आपलं मला वाटतं स्वतःला. तर तेवढंच त्यात रमलो, तो वाचून तर संपणार नाहीच आहे, आयुष्य मात्र संपण्याची शक्यता आहे. म्हणून वेळीच त्याचं मूल्य ओळखलं. अज्ञानाचे धोके पण ओळखले, ज्ञानाचे धोके पण ओळखले. कदाचित गोडी लागली तर एन्सायक्लोपीडिया आयुष्यभर वाचत बसावं लागेल, विश्वकोश आयुष्यभर वाचत बसावं लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे ते नाही करणार. एक ग्रंथ पुरतो म्हणून महाराज म्हणायचे, कुठले एक ग्रंथ घ्यावा तेवढा पुरतो. तर तसं आपल्याला पुरू शकेल ते एवढं. एक दुसरं, याच बुद्धीच्या साह्याने अनेक गोष्टी निर्माण केल्या. आपण काय केलं, राजेशाही निर्माण केली, व्यवस्था निर्माण केल्या. वेळ बुद्धीचं काम आहे. बुद्धी, आता बुद्धीबद्दल विषय निघाला म्हणून एक आपलं मत सांगून ठेवतो. बुद्धी जितकी प्रखर असते ना, तितकी साधक म्हणून पात्रता कमी असते असं निसर्गदत्तांचं म्हणणं आहे. लक्षात ठेवायला हरकत नाही. बुद्धी जितकी प्रखर तितकी साधक म्हणून पात्रता कमी असते. असू देत, जे बुद्धिमान आहेत त्यांचा विचार करूया सध्या. तर त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण करायचा प्रयत्न केला. खूप प्रकारच्या व्यवस्था निर्माण झाल्या. राजेशाही झाली, काय झालं आपल्याला माहिती आहे. लोकशाही झाली, काय झालं आपल्याला माहिती आहे. बघतोच होता आपण, मुलगा प्रश्न. तर काय झालं, या सगळ्या व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मग भांडवलशाही झाली, नोकरशाही झाली, सगळं झालं. जाता जाता उदाहरण म्हणून आपण विचार करा क्षणभर की ह्या नोकरशाही उदाहरण असं निर्माण झाले, लोकशाहीमध्ये प्रतिनिधी निर्माण झाले. आपल्याला काय त्या बाकीच्या विषयाशी संबंध नाही. बुद्धीनं निर्माण केलेल्या गोष्टीने शेवटी काय आहे, तर शेवटी कुठे अंधार आहे. ज्या वेळेला भारताचं आपल्या न्यायव्यवस्थेत सर्वात शेवटी कुठे जाणार, सर्वात शेवटी जाणार आपण सर्वोच्च न्यायालयाकडे. जास्तीत जास्त आपल्याकडून, म्हणजे आपलं नाहीच, आपण कायचं जातो. हा इथला खर्च आपल्याला पेलत नाही, इथं गेलं तर कोर्ट, बाहेर चक्कर मारतो, म्हणतो नाही मिळालं तरी चालेल, घरी जातो, अशी अवस्था आहे. होय की नाही. आपल्या चहा पाजणं सुद्धा वकिलांना परवडत नाही, अशी आपल्या अवस्था. ज्यांची असते ते जातात पुढे पुढे पुढे. तर तिथे गेले तर ते शेवटी ते सुप्रीम कोर्टचं बेंच काय म्हणतं, वी आर हेल्पलेस. त्यांची वाक्य आहेत, वी आर हेल्पलेस. केस काय आहे त्यांच्यासमोर, की जी ही प्रतिनिधी आणि हे नोकरशहा आहेत त्यांच्या बदल्या झाल्या, प्रतिनिधी परत निघाला तर त्यांची निवासस्थानं श्रीमंती रिकामी करायला तयार नाहीत. इन्स्पाइट ऑफ ऑल इन्स्ट्रक्शन, सगळ्या लेट डाऊन सगळं आहे, तरी सुद्धा ते त्यांच्या जागा, ज्या राहण्याच्या जागा आहेत त्या सोडायला तयार नाही. आता काय असेल, हे सगळं ज्ञानाने निर्माण करून पुढे पुढे खूप पुढे जाऊन निर्माण झालेली खूप अशी प्रगत व्यवस्था आहे. खरं म्हणजे त्यांना सोडायला लावण्यासाठी सरकारला सूचना, किती केवढी न्याय प्रक्रिया आहे आपल्याकडे. माणसाला त्याच्या जन्मात न्याय मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट, भाग पण नाही समजतो मी. पण ही केवढी प्रक्रिया झाली असेल त्याच्या आधी. ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट मी हेल्पलेस झाला असं म्हणतो, त्यावेळेला काय असेल, ती माणसाने, गव्हर्नमेंटनी त्यांना लिहिलेलं आहे की आपण जे म्हणता की त्यांना ताबडतोब हा बेलेबल ऑफेन्स करा, ते अमुक करा, तमुक करा, असं त्यांचं काय नॉन बेलेबल ऑफेन्स करा, काय जे त्यांची पद्धत आहे त्यानुसार हा नॉन बेलेबल ऑफेन्स करा, तर हे खाली होतील. ह्या जागा खाली का होत. पण आपल्याकडे त्याचबरोबर ज्ञानी मनुष्याच्या अर्थाने विचार केला तर आपले राष्ट्रपती आपलं निवासस्थान जायच्या आदल्या दिवशी बॅग घेऊन सोडतात, हे पण आपण बघितलं. ते मागचे सुद्धा होते तसे, तसे पण आहे. ज्ञान आणि त्याची बरोबर मूल्य ओळखणारे, ज्ञानाच्या योग्य वापराची जाणीव असलेले अशी माणसं हे पण करतात. ते आधी आदल्या दिवशी ते ठरलेलंच आहे. ते काय विशेष आहे, टर्म संपलेली आहे, आदल्या दिवशी आपण तयारीत राहायचंय. आपलं सामान काय, ट्रक काय बोलवायचं असेल तुम्हाला ते पोचवायचं, त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे तिथे जा. तर तशा तऱ्हेची यांची व्यवस्था आहे, त्यांनी तिथे जावं. ट्रान्सफर झाली तर त्या दुसऱ्या जागी जावं.
बरं हे सगळे ब्युरोक्रॅट्स तरी आहेत, नाहीतर मग इकडे हे तरी आहेत, रिप्रेझेंटेटिव्ह तरी आहेत, त्यांची तर परिस्थिती आहे. घर नाही असं कोण दिल्लीत येऊन राहिलाय? कामासाठी आला, हो की नाही? खरं सांगायचं तर कामासाठी आला, पण त्याला तिथून जा म्हणणं किंवा काढणं आम्हाला शक्य नाही. हा, आम्ही कायद्यात बदल करू शकत नाही. हे पत्र वाचल्यावर त्यांचं म्हणणं असं आहे, देव खाली उतरला तरी इथली सिस्टीम बदलणं कठीण आहे. हे उद्गार वाचल्याच्या म्हटलं आता आपल्याला काय न्यायव्यवस्थेबद्दल आपण काय विचार करायचं? कारण यांच्या पुढे तिथे सीजे आता याच्यापेक्षा आणि काय सांगणार? सुप्रीम कोर्टचे जर कोर्ट असं म्हणत असेल की हे ज्ञानाने निर्माण झालेल्या व्यवस्थेने निर्माण झालेले अंधारच आहेत, हे आपल्याला कळण्यासारखे म्हणून मी त्या भाषेमध्ये बोलतो. इथे जे ज्ञानाचे अंधार आहेत ते आणखीन वेगळे वरच्या पातळीवरचे, पण हे आपल्याला कळण्याच्या पातळीवरचे आहेत. ह्या व्यवस्था आहेत ना, त्या आदर्श म्हणून आहेत ना निर्माण केलेल्या, त्या शेवटी त्याच्यात पुढे काय आहे ते हे लोकच आहेत. नोकरशाहीचं झालं, भांडवलशाहीचं झालं, वादांचं झालं, ह्याचं झालं. लोकशाहीचं गंमत सांगतो की जिब्रानने काही कथा लिहिल्या. तर जिब्रानची एक गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे की डोळा असं म्हणाला, एक दरी आहे मोठी, त्या दरीच्या पलीकडे एक खूप छान उंच असा निळा डोंगर आहे, असं तो म्हणाला. तेव्हा कानने ते ऐकलं. कान असं म्हणाले की असं म्हणतोस की असा काही डोंगर वगैरे आहे? मला तर काही ऐकू येत नाही तसं काही डोंगर. बरोबर, हे त्याचं म्हणणं बरोबर आहे. हे आता बाकीची इंद्रिय आहेत, नाकाचं म्हणणं आहे की सगळं ऐकलं बरोबर आहे, मला तर काही वासबीस येत नाही. आता असंच विचार करत चाललं तर हाताने म्हणणे, बो अरे मी पण आहे इथे याच्या सगळ्याचा साक्षीदार, तर मी काय करू? मी मगाचपासून मी हात पुढे करून बघतोय, तू तर सांगतोस डोंगर आहे, मला काही स्पर्श सुद्धा होत नाही त्याचा पुढे. तेव्हा आता शेवटी बहुमताने आपण असं म्हणायला हरकत नाही, डोळा बिघडलेला आहे. डोळ्यात बिघाडे काहीतरी, गोष्ट खरी नाहीये. जिथे 4 माणसं आहोत, आपण 4 जण आहोत, आणि त्यातले जर 3 जण सांगतात की गोष्ट अनुभवायला येत नाही, तर तिथे ती खोटीच असली पाहिजे. त्यामुळे याच्यापेक्षा आणखीन मोठं सर लोकशाहीचं सांगायला पाहिजे असं मला काय वाटत. ज्ञान हे अंधारी काय जे असेल ते. बुद्धी प्रखर जास्त तितकी साधक म्हणून पात्रता कमी का? तर साधकाला नेहमी त्याच्या उणीवांची एक जाणीव असते, प्रामाणिक किंवा चांगली जाणीव असते. बुद्धिवंताच्या ठिकाणी ती कमी आढळतं. त्यांना तसं विचारलं होतं की असं तुम्ही का म्हणता? तर ते म्हणतात, बोलतात खूप, चर्चा करतात खूप, त्यांना शंका जास्त खूप असतात, मग प्रवास मात्र करीत नाही. तेव्हा हे सगळं झालं. आता आणखीन काही तपशिलात आताच्या परिस्थितीचे जायला म्हणून अज्ञानापलीकडे प्राप्य, ज्ञानापलीकडे तसं. मी ज्या पद्धतीने अज्ञानाचा विचार आत्ता केला, ज्ञानाचा आत्ता केला, आपण आपापल्या विषयांच्या ज्ञानांचा करा. ती ज्ञान, मला कोणतंही एखादं ज्ञान द्या, एक शरीर विज्ञान आहे किंवा काय कुठलं याचं ज्ञान आहे, एखादं अर्थशास्त्राचं ज्ञान आहे, एखादं शास्त्र, कुठलंही एखादं शास्त्र घेतलं तर या सगळ्या ज्ञानामध्ये त्याची तज्ज्ञतेपर्यंत जाता येईल. त्याच्या पुढे समाधानाकडे जाता येईल असं नाही. म्हणून शास्त्रज्ञ आहे पण समाधानी नाही, आनंदी नाही, निर्मळ नाही. हे सगळं आपल्याला अनुभवायला येतं. कारण शेवटी ते त्याच्यातच अडकले तर त्यांना पुढे जाण्याची शक्यता जास्त आहे मात्र. कारण का? त्यांच्या हातात एक टॉर्च आहे, त्याच्या सहाय्याने ते प्रवास करू शकतात. ज्ञानींची मदत मोठी आहे, अज्ञानाची आहेच आहे, पण ज्ञानाची पण आहे. अज्ञानाची मदत आहे असं म्हणणारा हाच ग्रंथ आहे, पण तरी सुद्धा अज्ञानाची मदत आहेच आहे. अज्ञानाची इथे असं म्हणलंय, ज्ञानापलीकडे आहे, अज्ञानापलीकडे आहे असं सांगितलंय. हे अनुभवी पुरुषांनी सांगितलेलं आहे की त्याच्या पलीकडे असलेली वस्तू, ज्याला आपण आत्मस्थिती म्हटलं, आत्मज्ञान म्हटलं, ते ह्या दोन्ही ज्ञानांच्या पलीकडे एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. अडाणी असणं पण बरं, तेवढं पुरणार नाही, आणि ज्ञानी असणं पण बरं, पण तेवढं पुरणार नाही. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आणखीन काहीतरी असणं आवश्यक आहे, एवढं लक्षात येईल. कारण हे अनुभवी पुरुषांकडून, आपल्याला तसंच म्हणणं आहे उलट की अनुभवी पुरुषाकडून त्यातल्या त्यात मध्यम मार्ग येतो. म्हणजे रामकृष्णांची भाषा जर आपल्याला वापरायची असेल तर ग्रंथांची उपयुक्ततेबद्दल ते म्हणायचे नाही. वाचणं चांगलं, ग्रंथ ऐकणं, म्हणजे त्यांनी काशीचं उदाहरण दिले. आपल्याला माहिती असेल रामकृष्णांनी काशीचं उदाहरण दिले, तर काशीच्या वर्णनाचा ग्रंथ आहे, वाचणं उत्तम. त्यातल्या त्यात आदर्श त्यावेळेचं हे आहे, स्थान आहे. म्हणून तर धर्मप्राप्ती किंवा काय आपल्या आनंद प्राप्तीसाठी काशी वर्णन, काशी महात्म्य असा एखादा ग्रंथ वाचायला हरकत नाही, अवश्य चांगली गोष्ट आहे.
काशीला जर जाऊन एखादा आला असेल तर त्याच्या तोंडून ऐकणं अधिक चांगलं. ते बरोबरच आहे. आणि त्यापेक्षा काशीला जाऊन येणं सर्वात चांगलं. तर हे खरं, ते ह्या टप्प्याने ह्या सगळ्यांचं काम आहे. तेव्हा त्याच्यातलं अज्ञानापलीकडे काहीच माहित नाही, त्याच्यापेक्षा पलीकडे आहेच आहे. काय जे माहिती आहे त्याच्या पलीकडे आहे. त्याच्या पलीकडे कोणाकडे आहे? अनुभवी पुरुषांकडे आहे. आता त्याच्या पलीकडे काय आहे? त्याच्या पलीकडे अनुभवच आहे. कारण आता प्रत्यक्ष जाऊनच यायला पाहिजे. तो जाऊन आला हे बरोबर आहे, पण मला त्याचं प्रत्यक्ष ज्ञान नाही. प्रत्यक्ष ज्ञान म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव नाही. तो त्याचा अनुभव आहे. शेवटी तो मला ठरायचा असेल तर मला तिथपर्यंत जायला पाहिजे. म्हणून अनुभवी पुरुषांकडून ऐकले ते असे असे असं म्हणणारे आणखीन थोर आहेत, यात शंकाच नाही. त्यांनी ते सांगितलं की आत्मज्ञानाच्या बाबतीत ही दोन्ही ज्ञान आहेत. उदाहरणार्थ अज्ञानाचा, आता इथे पुढचं लगेच त्याच्याबरोबर बघू. अज्ञान ज्ञान दोन्हींसह आत्मज्ञानास जाणतो. आत्मज्ञानास जाणतो याचाच अर्थ असा की अज्ञानाची मर्यादा ओळखतो, अज्ञानाचा उपयोगही ओळखतो. मला सांगा, काही वेळेला आपण सकाळी वृत्तपत्र वाचलं तर हे जे ज्ञान मला झालं त्याचा जपाला बसल्यानंतर एकाग्रतेला छान उपयोग होतो असं आपल्याला वाटतं. आणखीन वगैरे किंवा अस्वस्थ व्हायला काही काय कारण होतं असं आपल्याला वाटतं. आपला अनुभव काय बघा, माझा अनुभव असा आहे की वाचलं की अस्वस्थता येते सगळी आणि त्यामुळे आहे तो जो आपला जायचा होतो अशी अवस्था येते. त्याऐवजी ते जर अज्ञान असतं मला तर बरं झालं असतं. हा ज्ञानाचा उपयोग एका बाजूने साध्या पातळीवर काढण्यासारखा, की मला हे माहीत नसतं तर बरं झालं असतं. असे कितीतरी विषय आहेत जे मला माहीत नसले तर बरं झालं असतं, माझ्या चित्तावर भार राहिला नसतं. ज्ञानाने चित्त भाराक्रांत होतं, अज्ञानाने भारमुक्त होतं. कारण का? ज्ञान जो भार निर्माण करतो तो अज्ञान निर्माणच काही करीत नाही, त्यामुळे प्रटच येत नाही. त्यामुळे माहिती नव्हती ते बरं झालं असं काही वेळेला होतं. आपला प्रश्न होता की आपल्याला कळतं ते अडचणीच आहे. अनेक ठिकाणी समजा कामांच्या पद्धती आहेत, ऑफिसेस आहेत, तर तिथे जर तुम्हाला बारकावा माहीत असेल तर तुम्हाला जरा जास्त त्रास असतो. कारण तुम्हाला चुकलेल्या गोष्टी कळतात. आपल्याला प्रपंचात सुद्धा ज्याला व्यवस्थित, काल मी केअर काढण्याचं सांगितलं, ज्याला व्यवस्थित उत्तम केअर काढता येतो, अगदी साधी गोष्ट आहे, तर ते एका परीनं चांगलं आहे कर्मातलं कौशल्य म्हणून, पण दुसऱ्या परीनं थोडी त्रासदायकच गोष्ट आहे. कारण बाकी त्यांचे केर काढलेले बघितले की अस्वस्थता येते. त्यामुळं अज्ञान बरं म्हणायची वेळ येते. याचा अर्थ काम शिकून याची शिफारस नाही, पण एक नक्की की अज्ञानाचा पण काही उपयोग आहे एवढं नक्की. ज्यांना स्वयंपाक चांगला येतो अशी कल्पना करा, एखादा पुरुष मनुष्य आहे आणि त्याला स्वयंपाक उत्तम येतो अशी कल्पना करू, तर त्याला त्या ज्ञानाचा त्रास होतो. कारण किती चुकतोय हे लक्षात होतो विचार. उलटी बाजू आहे म्हणून इकडनं सांगितलंय, होय की नाही? तर हे आता इकडून पण समजून घेता येईल, तसं काय नाहीच नाही. पण एकंदरीत असं आहे की हे अशा तऱ्हेनं, म्हणजे आपल्याला तर काही वेळेला काय होतं बघा, की अलीकडे ते कॉम्प्युटर असतो त्याच्यामध्ये मेमरी स्पेस असते, तर ती ज्ञान अडकवत जातं. तर आपल्या शेवटी असं होतं काही वेळेला आपल्या छोट्याकडे डायऱ्या वगैरे असतील किंवा मेमरीचं जे स्टिक असतील तर ते दाखवत जातं की इट इज 95% झाली, भरली त्यात. मग 99 झालं की तुम्हाला ब्लीप करायला लागतं की आता जरा काहीतरी मोकळं करा ह्याच्यातलं थोडंसं, तर इथे जागा होईल दुसऱ्या कशासाठी तरी, नाहीतर ह्याच्या पुढचं आम्ही स्वीकारू शकणार नाही. हे जे होतं ना तसं चित्ताचं होतं. ज्ञान वाढायला लागलं म्हणजे हे आकरण ज्ञान आहे खरं म्हणजे, पण आकरण ज्ञान वाढायला लागलं की ही स्टिक सांगायला लागते शेवटी थोडं मोकळं करा. अशा वेळेला एक दासबोध वाचलेला आहे फक्त, काही वाचलेला नाही, आणि तो व्यवस्थित मनापासून अगदी अंतरंगपूर्वक वाचलेला आहे आणि समजा उतरवलेला आहे तर पुरतो. बाकीची स्टिक मोकळी पुरत, त्रास नाही. मेमरी स्टिक आहे की नाही, किंवा काय मेमरीची पद्धत आहे, जीबी आहे, अमकाय तमकाय काय असेल ते सगळं मोकळं आहे, त्यामुळे एकदम हलका आहे. काय आहे समर्थ काय म्हणतात ते त्याप्रमाणे करतोय, किंवा काय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे करतो, एक माझ्या सत्पुरुषाने गुरुने काय म्हणते करतो, असं झाल्यामुळे ते मोकळं राहतं. तेव्हा अज्ञानाचे पण असे पण उपयोग आहेत, ज्ञानाचेही काही उपयोग आहेत. दोन्ही गोष्टी आपापल्या परीनं. आता आपण मध्ये म्हटलं देहाचं, देहविद्या, मनोविद्या, आत्मविद्या असं आपण म्हटलं की नाही, तर त्यातली देहविद्या आपण लक्षात घेतली, मनोविद्या लक्षात घेतली. देह पोषणासाठी काय करायचं ह्याचं एक ज्ञान आहे. अन्न साधं जरी खायचं झालं तरी कोणतं अन्न मला उपयुक्त आहे याचं ज्ञान नको का मला? जर समजा मला हे ज्ञान नसेल, चुकून जनावरांच्या खाण्यात काही वेळेला काहीतरी येतो आणि त्यांचं ते बिघडतं मला. आपण पाहिलं असेल की असं होतं की काही वेळेला त्यांच्या लक्षात येत नाही, चुकीचं काहीतरी खात, ठीक आहे जनावर सोडून देऊ आपण,
पण मनुष्य असे कितीतरी गोष्टी जे चुकीचे ते नंतर लक्षात येतं. डॉक्टर सांगतात मग काय खाण्यात आलं होतं असं विचारतात. मग तो आदल्या दिवशीची आठवण करतो काय काय खाण्यात आलं होतं ते. तोपर्यंत त्याला जाणीव नाही त्याची, फक्त झालंय डायरिया एवढं लक्षात आलेलं आहे, बिघडलं काहीतरी एवढं खरं. मग आता ते त्यांचं सोडून देऊ आपण, आपल्यापुरतं तरी आपल्याला हे खरं असल्याचा अनुभव येतो की नाही. तर त्या दृष्टीनं ज्ञान उपयोगी आहे, पण ते देहाचे व्यापार समजून घ्यायला, देहाच्यासाठी काय उपयुक्त आहे, काय अनुपयुक्त आहे, काय आवश्यक आहे, काय अनावश्यक आहे, कसे चालत आहेत, कसे अधिक चांगले चालू शकतील, कसे उपयोगी पडणारे ठरू शकतील, कसे उपद्रव त्यातले नष्ट करता येतील, काय असेल ते अगदी रोगविज्ञानासह सर्व गोष्टी विरुद्ध रोग. तर ते ज्ञानच आहे ना. ते शेवटी मला उत्तम, म्हणजे जसं एखादं वाहन आहे बाहेर, मी आपल्याला काल सुद्धा वाहनाचं म्हटलं होतं की बाहेर वाहन आहे दारात, आपल्याला गावाला जायचंय, आपलं वाहन आहे, तर आपण अगदी ते सगळं त्याचं पुसून बिसून सगळे करून, आधी जर गावात जायचं असलं आदल्या दिवशी मनुष्य काय करतो माणसं, ह्याला जाऊन येतोय सर्व्हिस स्टेशनला, पहिल्यांदा गाडी बिडी धुवून घेतो व्यवस्थित, टायर प्रेशर चेक करेल, सगळं सगळं व्यवस्थित, त्याचं जे जे काय आवश्यक आहे ते ब्रेक्स चेक करेल, सगळं करेल, कारण त्याला उद्या गावाला जायचंय. तसं आपल्याला उद्या गावाला जायचंय कधीच्या तरी उद्या आपल्याला गावाला जायचंय. तर हे असं आहे, हे लौकिक असल्यामुळे ह्याच्यात उद्या मला गावाला जायचं हे आज ठरवता येतो. ती सोय नाही. उद्या जायचंय म्हणजे उद्या जायचंय का परत ते कोणाला माहिती. त्यामुळे अडचणच आहे की कधी गावात जायचं ते कोण आठवू. म्हणजे आता अशा माणसाला गाडी कशी ठेवावी लागेल. आपलं क्लिअर झालं काय म्हणायचं ते. अशा ठिकाणी जे आहे ना ते त्याला कायमच टायर प्रेशर चेक केली असली पाहिजे, बरोबर, कायम ब्रेक्स चेक केले असते ना. केव्हाही स्टार्टर मारण्याच्या वेळेस ते तयार आहे. आता हे झालं त्या मोठ्या गावाबद्दल. आता आपलं जे आत्मज्ञानाचं गाव आहे त्याला काही देह सोडावा लागत नाही, त्या देहाच्या गावाबद्दल सांगितलंय. पण हे जे गाव आहे हे वाटेत आहे, या जन्मी मुक्त व्हायचं. आपली त्यांचं म्हणणं आहे संतांचं, देव भेटे याची देही. मला अगदी पूर्ण विश्वास आहे त्यांच्याकडे, देव भेटे याची देही. मला पुढचं काय माहिती, करणार प्रयत्न तर याच असं असं ज्याचं आहे त्याला तर ही जी गाडी आहे ती त्याला रोज तयार आणि रोज पळवावी लागेल. नुसतं तयार नव्हे, ती तयारीत ठेवली गाडी आहे, ती कधी जायला तयार आहे. पण इकडे जी गाडी आहे ती रोज त्याला प्रवासाला उपयोगी पडते. ही गाडी रोज त्या प्रवासाला उपयोगी पडणारी गाडी आहे. समजा आपल्याला काय एक पारायणाचा मार्ग आहे, आयुष्यभर पारायण, ठीक मान्य, पण पारायण करण्यासाठी मला देहयंत्र कसं लागेल, कशी अवस्था लागेल, कशा अवस्थेत जास्त पारायण होतं, कशा अवस्थेत जास्त जप होतो, काय जे आपलं ज्ञान त्याच्याविषयी असेल ते, त्या ज्ञानाची गरज आहे की नाही मला. देह व्यापार कळायला, ते माझ्या कामाला उपयुक्त व्हायला मला त्या व्यापाराचं ज्ञान लागतं की नाही. म्हणजे ज्ञानाची गरज मला आहे. त्यामुळे ज्ञानाची जी गरज आहे ती मी ओळखली, त्यानुसारच ते वापरलं. पण त्याचे लाड करण्यात नाही गुंतलो. उगाच गाडी चांगली आहे पुढे नेते म्हणून आपण काय तिथेच थांबतो का, त्या गाडीजवळचा आपलं तेव्हा रात्र काय तरी आपला तिथेच, किती छान आहे, किती छान आहे गाडी, हो की चांगली आहे, अगदी लेटेस्ट मॉडेल आहे, सगळं मान्य आहे. जग ह्या भारताची कुठे काय गावात कुठे कोणाकडे नाहीये अशी तुमच्याकडे आहे. पण शेवटी आपल्याला आपल्या विश्रांतीसाठी घरात येऊन काय सारे पथारे टाकून झोपलंच पाहिजे शेवटी. म्हणजे त्याचे ते पुढचं नाही, ज्ञानाची जी उपयुक्तता आहे ती लक्षात घेतली, त्याच्या साह्याने इथपर्यंत आलो, त्याचे आभार मानले आणि आपल्या विश्रांती घेतली. पुन्हा उद्या सकाळी उठून पुन्हा पारायण आहे, परत जप आहे, परत काम आहे, परत सुरुवात. तर त्यामुळे ते आपल्याला अशा पद्धतीने आपण त्याचं म्हणजे आता ज्ञान आहे की नाही आहे, वापर आहे की नाही आहे, उपयुक्तता आहे की नाही आहे, हे सर्व उपयुक्त आहे. हे फक्त देह व्यापाराचंच आहे, तेच मनोव्यापाराचं आहे. ज्या मनोव्यापारामुळे मला अडकायला होते, ज्या मनोव्यापारामुळे मला आत्मज्ञानाच्या प्राप्तीकडे जायला अडचण येते, ते मनोव्यापार समजून घेतले. कसा राग येतो, कशामुळे अडकायला येतो, अहो सारखे लागणारे ब्रेक सारखे लागणारे ब्रेक, राग आला झालं लगेच ब्रेक लागला गाडीला. आत्मज्ञानाचा प्रवास सुरू होता, पण एखादी लोभ निर्माण करणारी वस्तू पाहिली. जसं जाणाऱ्या गाडीवरनं जाणाऱ्या माणसाला जसं त्याच्या जर पोचायचं असेल विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळेत काहीतरी त्याला पोचायचं असेल तर त्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने जेवढं पाहायचं तेवढंच पाहावं लागतं. आपल्याला घोड्याला ते असं लावतात ना, ते खरोखर माणसाला सुद्धा काही बाबतीत गरज आहे असं मला वाटतं. ज्याला आत्मज्ञानाचा प्रवास लवकर उरकायचा आहे त्याला त्याची गरजच आहे. इकडे तिकडं तसं खूप आहे की तिथे जाहिरातीचा बोर्ड लागला असेल, इथे सेल लागला असेल, तिथे 5 रुपयात देतील, इथे ते 2च रुपयात देतात, त्याच्यावर आणि 5 रुपयाची वस्तू फ्री देतात, म्हणजे त्या मूळ 2 रुपयाची वस्तू काय असेल हे कळतं. तर हे सगळं जे काय आहे हे सगळ्याची मला काही आवश्यकता नाहीये. माझं काम असं आहे की मला तिथे जायचंय आणि लवकरात लवकर जायचंय. ह्या ज्ञानासाठी सुद्धा त्याच्या मनोव्यापार काय आहे, माझा मनोव्यापार असा आहे की तो जर मला जी वस्तू मी पूर्वी 100 रुपयात घेतली आहे
कालच समजा आज मला दुःख देईल, तिथे तीच आज 90ला आहे असं कळलं तर कशाला बघा तिकडे, काय कारण नाही आपल्याला. बर एक आता बघितलं तर हे मला त्रास देणार, हे मला ज्यांनी 100 रुपयाच्या वस्तूच्या दुकानात पाठवलं त्यांच्या नावाने निदान मनातल्या मनात तरी का होईना आनंद व्यक्त होईल वगैरे, काय असेल ते की नाही किंवा मोठे उपकार केले त्यांनी असं वाटेल वगैरे जे काय होणार, ह्या सगळा मनोव्यापार मला कळेल, मला अडकायचं कारण नाही. ठीक आहे, माझ्या नशिबात 100 रुपयानेच ते घ्यायचं होतं म्हणून ते घेतलं गेलं. इथं आता ते 80 रुपयाला मिळते, वस्तू तीच आहे, त्याच क्वालिटीची आहे, काय ते आहे, ते सगळं आहे. पण त्यांनी मनाने मी थांबणार नाही. आत्ता मला त्यात काही करता येण्यासारखं आहे का? तो परत 100 रुपयाला ते घ्यायला तयार होईल का? तो 50ला सुद्धा घेणार नाही तुमच्याकडनं, कारण तुम्हाला साधारण ओळखलेच आहे आणि त्याची गरज पण नाही, त्याचं काम झालेलं आहे तो घेणारच नाहीये. त्यामुळे तिकडे काय विचार करायचं कारणच नाही. आता मला काही गुंतवण्याची गरज आहे का? मला त्या ज्ञानाचा जो उपयोग होता तो मी केला, मनोव्यापार कळला. आता मनोव्यापार मला माहिती आहे ना, हा मनोव्यापार मला अडकवणारा मनोव्यापार, मी जात नाही तिकडे, ही त्याची तयारी आहे. म्हणजे ज्ञानाची उपयुक्तता आहे ती. देहाच्या बाबतीत विद्या कळली, मनाच्या बाबतीत विद्या कळली, आता तिने फक्त मला आत्मज्ञानाकडे न्यावं अशी इच्छा आहे. ते कसं जायचं त्याला आपण ब्रेक द्यायचं मला कोण केलेली आहे की तुम्ही ब्रेक द्या बाबा. तर आता आपल्याला अजून एक पुढे एक सेशन अजून बसायचं आहे. 1-1.25 तास आपण बसलो, अजून एक बसेल ना कालच्या सारखं, जेवढं शक्य असेल जेवढं तेवढं. आणि आता फक्त एका सेशनमध्येच आपल्याला जे नेतील असे आहे तेवढा उरलेला निम्मा भाग जो व्यक्त वगैरे जो आहे, तेवढे आज जे वाचले आपण श्लोक तेवढे आपले संपूया, थांबूया. तर बाहेरचं बघा काय परिस्थिती आहे ती. तो मनोव्यापारांना उपयोग झाला. पुढचं ठीक आहे, पुढचा व्यापार नंतर अज्ञान ज्ञान दोन्ही सह आत्मज्ञानास जाणतो, अज्ञाने नाश टाळूनी ज्ञानाने मुक्त होत तो. शांती शांती शांती. हरि ओम. अज्ञाना पलीकडे प्राप्य ज्ञाना पलीकडे तसे, अनुभवी पुरुषांकडूनी ऐकिले ते असे. अज्ञान ज्ञान दोन्ही सह आत्मज्ञानास जाणतो, अज्ञाने नाश टाळूनी ज्ञानाने मुक्त होत तो. शांती शांती शांती. त्यामुळे अडचण म्हटलं तर अज्ञानाची आणि ज्ञानाची दोन्हीची आहे. उपयोग म्हटला तरी अज्ञान आणि ज्ञानाचा दोन्हीचाही आहे. आपण एवढंच करावं की करता येण्यासारखं आहे की ह्या दोन्ही आपली अंतिम प्राप्तीच्या गोष्टी नाही, एवढं लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, ज्ञानी राहणं हा पण काही मार्ग नव्हे, हे काही ध्येय नव्हे. मार्ग ठीक आहे पण ध्येय नव्हे. ज्ञानी होणं हेही ध्येय नाही आहे. ज्ञानापलीकडे प्राप्ती आणि ज्ञानापलीकडे तसे असं जे आहे ते, या दोन्ही सह आत्मज्ञानास जाणणं आणि मग ज्ञानानं मुक्त होणं, यातलं ज्ञान हे आत्मज्ञानाचं अपेक्षित आहे. तर ते मुक्त होणं हे माझं ध्येय. तेव्हा ही प्रत्येकाची त्याची जागा त्याला आपण दिली. अज्ञानाची अज्ञानाला दिली, ज्ञानाची ज्ञानाला दिली आणि आत्मज्ञानाची आत्मज्ञानाला दिली. हे सगळं केल्यामुळे हा प्रवास आता व्यवस्थित स्ट्रक्चर्ड, बरोबर त्याचे व्यवस्थित स्ट्रक्चर झालं. कुठेही गोंधळ झाला की ते घोटाळा होणार आहे. पुढे अज्ञानाच्या बाबतीतही होणार आहे, ज्ञानाच्या बाबतीतही होणार आहे. ते लक्षात ठेवून पुढे जायचं. म्हणून हे आपण 2-3 गोष्टी पाहतो. काय होतं, ज्ञान शब्दाविषयी थोडीशी एक स्पष्टता करून पुढे जातो. आज जे त्याला ज्ञान म्हणतो ते इन्फॉर्मेशन फोकस्ड आहे सगळं. ती माहितीचा संग्रह जास्तीत जास्त आणि जास्तीत जास्त अचूकपणे आणि त्वरित ती पुरवणं, असं त्याचं स्वरूप आहे.
आजच्या आपल्या परीक्षा पद्धतीचं सगळं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की माहितीचा प्रचंड संग्रह असणं, ती अचूक आणि त्वरित पुरवणं, म्हणून तो तेवढ्या वेळेत ज्यांचं जास्त होतं ते लोक ते जातात पडतात. तर त्या अर्थाने हे ज्ञान म्हणजे तसं खरं ज्ञान म्हणजे असं झालंय खरं आज, पण असं काही खरं ज्ञान नव्हे बरं. खरं ज्ञान जे अभिप्रेत येतं त्याच्या पुढे जाणारं ज्ञान आहे, जे आता आत्मज्ञानाला उपयोगी पडेल. ते आपल्याला कोणतं ज्ञान आहे तर जे ज्याला आपण नॉलेज म्हणतो त्या स्वरूपाचं आहे. थोडंसं म्हणजे तेवढं स्वरूपाचं आहे. खरं विजडम आहे ते आत्मज्ञान आहे, पण नॉलेज स्वरूपाचं आहे. दुसरं म्हणजे ज्ञान म्हणू आपण त्याला. आता जे माझं आकलन वाढवत आहे ते ज्ञान आहे. माझ्याकडे माहितीचा साठा खूप असला आणि तो मी वेळेत प्रोड्यूस करू शकलो तर एखादी स्पर्धेची काम मी करू शकतो, एखाद्या परीक्षेमध्ये मी पास होऊ शकतो किंवा माझा नंबर वर येऊ शकतो. हे काय आहे फक्त की जस्ट यू आर स्टोर्ड मच मोर. खूप तुम्ही साठवलेलं आहे आणि ते तुम्ही अचूकपणे वेळेत देत आहात. चुकलं की गेला, कारण आता इतकं स्पर्धेचं त्या बाबतीतलं युग आहे की तिथे गेला. तर तसं ते आहे, ती या स्वरूपाचं आहे. यांनी माणसाला जी मूळ आत्मज्ञान प्राप्ती म्हणजे तिचं स्वरूप आनंद समाधान शांती हे जे काय आहे त्याच्यातलं काही त्याला मिळण्याची शक्यता यामुळे नाही, ती आकलनामुळे येते. माणसं ज्ञान म्हणून अनेक गोष्टी गोळा करतात. माहिती म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, एकाने मला सांगितलं होतं की ते आपल्याला टी व्हीची फारशी सवय नाही, पण मला ते कुठलं आपलं ते काय मला ते विषय माहीत नाहीत, पण काही जिओ चॅनेल का असे काहीतरी आहेत वेगवेगळे काय वेगवेगळ्या प्रकारचे अशी काहीतरी चॅनेल आहेत वाटतं. तर ते म्हणले ते मी काल भूमध्य समुद्राच्या तळाशी असलेल्या माशांच्या जाती आणि त्यांची जीवन पद्धती ही मला काल पाहायला मिळाली. ते कसे ओरडतात, काय त्यांचे आवाज ध्वनी कसे येतात, त्यांचे रिप्रोडक्शन सिस्टीम कशी आहे, ते आवाज कसे करतात, काय करतात. त्यांच्या घरामध्ये त्यांची पत्नी बरं नसते, ती कणते ते त्यांना ऐकू येत नाही. मला काय म्हणते का सगळ्याला काय उपयोग आहे ही माझ्याकडे मस्त ठीक बरं आहे, पण जिथे कणते कोणतरी ते मला ऐकू येत नाही. तो पक्षी किंवा तो ह्याचा आवाज काय करतो ते मला ह्याला आपण ज्ञान समजतो. ते ज्ञान वगैरे तसलं काही नाही. यात आकलन आहे का मला माझ्या परिस्थितीचं, की तो कठ्ठाणा माणूस हा माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे. तिथं काही मला करता येत असेल तर त्याची गरज जास्त आहे आणि ते अधिक मानवतेला आणि आत्मज्ञानाला जवळच आहे. ज्ञानाचंच पुढचं एक्सटेन्शन आहे, ते अधिक शुद्ध झालं की आत्मज्ञानाकडे जाईल. तर हे मला फक्त संग्रह वाढवते. कदाचित असा मनुष्य खूप गोष्टी सांगू शकेल या जगातल्या, ज्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे. ते जगाच्या ज्ञानाची जी काही चॅनल असतात तिचं पाहिली तो मनुष्य खूप सांगू शकेल, पण जवळच्याचं दुःख समजून घेऊ शकेल असं नाही. त्याच्या एखाद्या यशामध्ये तो आनंदित होईल असं नाही. हे जे सगळे गुण वेगळेच आहेत, म्हणजे ते हे ज्ञान स्वरूपाचे आहेत, पण त्याच्यात आकलन आहे. म्हणून त्या ज्ञानामध्ये परसेप्शन किंवा आकलन आहे ते आपलं अधिक चांगलं आहे. आणि आपल्याला समजूत वाढणं अंडरस्टँडिंग ते वाढतंच. इट डझंट कम ऑफ एज. आपल्याला कृष्णमूर्ती म्हणायचे मागे मी आपल्याला बोललोय की मनुष्याचं वय वाढलं म्हणजे त्याची समजूत वाढते असं नाही. वयाने वर्ष वाढतात, वयाने लौकिक अनुभव वाढतो. चांगला यशस्वी असेल तर बँक बॅलन्स सुद्धा वाढेल, बाकी प्रपंच वाढतोच. 4 माणसं आहेत, 8, 10, 15, 20 मोठं माणसाचं कुटुंब आहे, हे सगळं होईल, पण त्याचं अंडरस्टँडिंग त्याची समजूत वाढेल असं नाही. तर ती जी आहे तिच्या सगळ्याच्या वाढी म्हणजे ज्ञान असं आपल्याला म्हणायचं आहे. ते ज्ञान पुढे जाईल, ते पुढे नेईल आपल्याला, जे आपल्याला जिथे जायचंय तिथे. तेव्हा या दोन्हीच्याही पलीकडे ते आहे. आज आता ज्ञानाची कल्पना स्पष्ट केली, त्या कल्पनेच्याही पुढे असलेलं ज्ञान असं आपल्याला अपेक्षित आहे. तर हे एक. नंतर आज आपल्याला म्हणजे अज्ञानाही पलीकडे ते आहे. काही गोष्टी मला अनेकाचं कसं असतं, आता मी मग अशी जसं उदाहरण दिलं की ते खूप ज्ञान असलं म्हणजे अडचणीचं होतं, तसं अज्ञान असलं तर काही काही वेळेला खरोखर ते बरं वाटतं. हलकं असतो मनुष्य, त्यातली विषयातली माहिती नाही, तुम्ही सांगा म्हणतो सरळ, आणि तो ब्लँक असतो, त्यामुळे त्याचं काम सोपं असतं, हलकं असतं. ते हार्ड डिस्क त्याची मोकळी असते, तर त्यामुळे ते बरं असतं त्याच्या दृष्टीने. ही बाजू पण चांगली आहे. तर ते एक आहे, ही त्याचा उपयोग करून घ्यावा की आपल्या मोकळ्या ठेवाव्यात. कारण कदाचित एखादी आत्मविद्येसारखी उपनिषदांसारखी गोष्ट तिथं भरण्याची गरज लागेल. त्यावेळेस जर ज्ञानाचं फार भरलेलं असेल तर जागा नाही राहणार, स्पेस ती आपण मोकळी ठेवावी. तेव्हा अशा तऱ्हेनं आपल्याला दोन्हीची सांगड घालून पुढे जायचं आहे, तेव्हा ते आपल्याला सापडणार. तर हे एक. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानाबरोबर आणखीन एक गोष्ट वाढते. ज्ञान म्हणजे आता आपण त्याला ज्ञान म्हणू या सगळ्या याच्या परिस्थितीचं, तर सर्व बाकीचं
सामाजिक परिस्थिती, ते अमकं, ते जगन, ते सगळं ज्ञान आलं. आपलं स्वतःचं भवितव्य आपण ते केलेले प्लॅन, काल ते पहिल्याला सुरुवात झाली ना, प्लॅनिंग बिनिंग आपल्या आयुष्याचं वगैरे ते सगळं. मग अशा वर्षाने असं, 5 वर्षांनी असं, 10 वर्षांनी असं वगैरे. मग ते कुठे तोपर्यंत गेलेलं असतं, म्हणजे आपण इथेच असतो पण ते कुठे गेलेलं असतं प्लॅनिंग वगैरे, ते सगळं जे काय सगळं आहे ते काय आपलं आहे. त्याच्या पोटी मग ते चिंता पण त्याच्याबरोबर होतात की हे सगळं होईल का नाही त्या वेळेला. म्हणजे मुलगा 2 वर्षाचा आणि 2 वर्षांनी 4 वर्षाचं होईल हे सांगता येतं, पण 2 वर्षांनी 4 वर्षाचं होईल त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी प्रवेश मिळेल, तो मिळेल की नाही, म्हणजे त्याच्याबरोबर ती चिंता आहे. कारण त्याचं ते मी प्लॅनिंग केलेलं आहे ना सगळं, ते प्लॅनिंगमध्ये तो प्रॉब्लेम आहे पुढे आपल्याला. त्याबरोबर ते चिंता पण लागतात. त्या चिंता माझ्या आत्मज्ञानाच्या आड येतात. माझ्या आड येणारी आणखीन एक गोष्ट आहे, म्हणजे ती चिंता ही आत्मज्ञानाच्या माझ्या आड येते आहे, तर ती कशी मला दूर करता येईल, त्याला निसर्गदत्त म्हणतात ते अगदी सोपं की स्वीकारता येत नाही मला. आहे तसं आयुष्य म्हणून चिंता आहेत. आहे तसं आयुष्य स्वीकारलं त्याला चिंता नाही येत. आहे तसं आयुष्याचा स्वीकार ही खरोखर चिंतामुक्त होण्याचा अत्यंत सोपा मार्ग आहे. कारण वर्तमान आहे फक्त. मागचं कसं झालं ते पण उगाळत बसलेलं नाही. आणि हे सगळं जे काय प्लॅनिंग, तर मी त्याची उपयुक्तता पण सांगितली, दोष पण सांगितले. जसं ज्ञानाचं सांगितलं तसं प्लॅनिंगचं पण सांगितलं होतं. तर तसं ते लक्षात ठेवून आपण याचा विचार करू. त्या जे दोष आहेत पुढे चिंतेचे ते निर्माण होत नाहीत. ती परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला त्याची उत्तरं त्यात असतील. आज सुख दुःख आहे, दोन्हीचा स्वीकार कसा करायचा, तर सुख आणि दुःख मिळूनच माझं जीवन असं जर एकदा स्वीकार झाला तर मग त्यावेळेला पण 5+5 असंच असणार आहे. 4+6 असेल, 7+3 असेल, काय ते असं असेल, 3+7 असेल फार तर, पण ते मिळून 10 होणार असंच ठरलेलं आहे. हे एकदा स्वीकारल्यानंतर तिथे पण काही प्रश्न नाही आहे, कारण त्यावेळेला याच्यापेक्षा काही वेगळी बेरीज नाहीच आहे तिथे. 10 म्हणजे असं नाही होणार की 0+10 वगैरे असं नाही होणार, तसं काही शक्यता नाही. आणि तसं ते जीवनच तशा स्वरूपाचं नाही. ते केव्हा होईल, त्यावेळेला 0 होईल तेव्हा. त्यावेळेला काही मिळवायची गरज राहणार नाही, 10 पण होतील, काय वाटेल ते होऊ शकेल, त्याचं काय चिंताच उरणार नाही तुम्हाला. तर असं होऊ शकेल. तिथपर्यंत जाईपर्यंत 1+9 का 9+1 हे चालू राहणार. हे आपलं आत्ताचं आयुष्य आहे. आणि दुःखाची जेवढी चिंता आपल्याला वाटते तेवढी खरं म्हणजे करण्याचं कारण नाही, हेही लक्षात ठेवायला हरकत नाही. कारण सुख जेवढं आत्मज्ञानाकडे नेतं त्याच्यापेक्षा जास्त दुःख आत्मज्ञानाकडे नेतं. आपल्याला लक्षात ठेवायला हरकत नाही. ज्या माणसांना दुःख कमी झाली, अपयश आली नाहीत, ती माणसं आत्मज्ञानाकडे गेल्याची कमी उदाहरण आहेत. त्यांना तशा तऱ्हेने, म्हणजे आर्थोजिज्ञासूर अर्थार्थी वगैरे ठीक आहे, त्या दृष्टीनं आहे ते बरोबर, त्या वर्गात बसणारे लोक सोडा. पण बाकीचे जे गेले, कारण दुःखाने मनुष्य विचारात पडतो, सुखाने विचारात नाही पडत, आनंदात पडतो, सुखात पडतो जाऊन एकदम, मध्ये काही स्टेपच नाही त्याला. पण समजा अपयश आलं तर अपयशावर मनुष्य विचार करायला लागतो की कसं झालं. मार्क कमी पडले समजा, तर आपण काय करतो, विचार करतो की मार्क कसे कमी पडले, म्हणजे कसे कमी पडले, म्हणजे तुमची प्रक्रिया काय होती तिथपर्यंत. तुम्ही बाहेर गेलात का आत गेलात, अपयशाने दुःखाने तुम्ही आत गेलात. आतमधून आतच आहे ते, कुठे बाहेर आहे तेव्हा डोंगरावर ते नाहीये, त्या अर्थाने ते आतच आहे. मग ते आत आहे, ते आत जायला मला चिंतापेक्षा ती जी दुःख आहेत आज मला जी ज्याची चिंता पडली आहे ती दुःख जास्त उपयोगी आहेत. म्हणून दुःखाला जरी आमंत्रण नसलं ते एखादं कोणती देऊ शकेल, पण आपलं जरी आमंत्रण नसलं तरी दुःखाबद्दल तक्रार नाही. कारण ती जेवढं आत जायला मला उपयोगी पडतात तेवढं मला सुख किंवा यश उपयोगी पडत नाही. दुःखामुळे मी आत जातो आणि शोधून काढतो, अरे कुठे होतंय, हे कसं झालं, हे शोधायला मी मागे मागे गेलोय. आणि मागे मागे जाताच कदाचित मला झारा लागणार आहे. खूप मागे गेलो ज्ञानाच्या बाबतीत, मागे म्हणजे अशा अर्थाने की खोल अंतर्मनात अधिक मागे गेलो तर मला तिथे गेल्यानंतर हे बाहेर जाऊन काही सापडत नाही. बाहेर सापडलं असतं तर मग ते अमेरिकाला इथे आले नसते, शांतीच्या शोधार्थ वगैरे तसलं काही झालं नसतं, स्पिरिच्युअलिटी वगैरे काय काय म्हणतात बाबा मोठे मोठे, तर तसलं काही ते इथे ते यावं लागतं. ते एवढा मोठा प्रवास करून 24 तास यायचं काही कारण नाही. ते काय होतं तर तसलं ते बाहेर नाहीये म्हणून ते आत आहे. ते आत ठिकाणी जायला दुःखच जास्त उपयोगी पडतं. त्यामुळे उलट त्याचा स्वीकार हा आत्मज्ञानाकडे न्यायला अधिक उपयोगी आहे. हे लक्षात ठेवलं तर दुःखाची चिंता भेटून जाते. ज्ञान अज्ञान दोन्ही सह आत्मज्ञान असं जाणत. आता आपण ज्ञानातले उपयुक्तता लक्षात घेतली, ज्ञानातल्या अडचणी लक्षात घेतल्या, अज्ञानातली उपयुक्तता लक्षात घेतली, अज्ञानातल्या अडचणी लक्षात घेतल्या. दुसरी गोष्ट थोडीशी अज्ञानाची उपयुक्तता काय आहे, अज्ञाने इथं म्हटले, अज्ञाने नाश टाळणे. अज्ञान नाश कसं, अविद्यया मृत्यूम तीर्थवा, हे कसं काय जमणार, अज्ञानाने मृत्यू म्हणजे ह्यातला नाश कसा टाळणार, मृत्यूम तीर्थवा तो नाश कसा टाळायचा आपला, तर अज्ञान असल्यामुळं नम्रता येते, अहंकाराने नाश होतो. तेव्हा अज्ञानाने नम्रतेमुळे तर तो लव्हाळे वाचतात ना, महापुरे झाडं जातात, लवाळं वाचतं, तर ते आहे
तसं नम्रता येते, त्यामुळे नम्रतेमुळे वाचतो, अनेक प्रकारे वाचतो अज्ञानाने. ते मगाशी सांगितलं तसं की तिथे आत्मज्ञानासाठी जागा राहिली, त्याचे विषय सांगणाऱ्यासाठी जागा राहिली, त्याच्या ग्रंथांसाठी जागा राहिली, ती स्पेस वाचली आपली सगळी, तेव्हा आपल्यावरचे भार वाचतात. आणि आपल्याला नम्रता असल्यामुळे, अज्ञानाची जाणीव असल्यामुळे गुरुची पण शक्यता निर्माण होते. इट ओपन्स अप. अज्ञानाचा मार्ग गुरुमुळे मोकळा होतो एकदम. की जो मार्ग अनुभवी पुरुषांकडून, मी अनुभवी पुरुषांच्याकडे जाईनच कशाला, मी जर स्वतःलाच अनुभवी समजतोय समजा, अशी कल्पना करा, तो कशाला अनुभवी पुरुषांच्याकडे तो जाईल? नाही जाणार. जो नम्र आहे, जो अज्ञानी आहे, तोच तिकडे जाईल. म्हणजे आपल्याला आत्मज्ञानाच्या दाराकडे किंवा ते दार उघडून देणाऱ्या महापुरुषाकडे जायला अज्ञान जास्त उपयोगी पडले. अज्ञानाने मला हा मृत्यू, शरीराचा मृत्यू तो होणारच आहे, त्याच्या आत मला हे काम करायला अज्ञान जास्त उपयोगी पडेल. ज्ञानाची कुवत कोणाची किती माहिती नाही, पण अज्ञानाच्या बाबतीत मात्र कुवतीचा प्रश्नच येत नाही, कारण कुवतच नाहीये, तिथेच अज्ञान आहे. त्यामुळे अज्ञानी भाग्यवान आहे त्या बाबतीत, असं म्हणायला हरकत नाही. उलटे अज्ञानी मृत्यूम तीर्थवा संभूत विद्या अमृतमश्नुते, विद्येने आपल्याला अमृतत्व प्राप्त होते, शंकाच नाही. कारण अज्ञानी मनुष्य आहे समजा, तो या मार्गाने गेलाय आणि पुढे त्याला खऱ्या ज्ञानाचा बोध झाला तर तो तिकडे जाणारच आहे. जो मुळातच ज्ञानाच्या ह्याच्यात आहे, कक्षेत आहे किंवा ज्ञानाच्या दिशेने आहे, तर तो समजूत घेत चाललाय. त्यातले फक्त धोके टळले म्हणजे झाले. ज्ञानाचे जे धोके आहेत, काय अहंकार आहे, चुकीच्या कृती आहे, काय जे असेल ते मगाशी म्हटलं तसं सगळं काय काय ते 1-2-5-6 गोष्टी सांगितल्या, त्या सगळ्या ज्या आहेत त्या आपण जर समजा ज्ञानाच्या बाबतीतले धोके टाळले तर ते त्याला आता दुःख आहे, ठीक आहे, मला मान्य आहे, तो त्याचा भाग आहे, हे मला सुखदुःखांचं ज्ञान झालं, त्यामुळे जग किंवा माझं आयुष्य निर्माण झालेलं आहे, हे जगाचं स्वरूप तसं आहे हे लक्षात आलं, सुखापेक्षा मला दुःख अधिक चांगलं उपयोगी पडतंय हे लक्षात आलं, तर आजारपण, सुख दुःख, अपयश, नंतर नुकसानी, ते जे काय सगळं आपल्याला ज्याच्यामुळे आपल्याला अत्यंत अस्वस्थता आहे, जे कळलं की नाहीतरी कळल्यानंतरच दुःख निर्माण होतं की नाही. महाराज म्हणायचे चोरी झाली त्यावेळेला गाठ झोप लागली होती, होय ना. सकाळी उठल्यावर चालत गेलं सगळं, दुःख तेव्हा झालं. मग तुम्हाला गेल्या गेल्या व्हायला पाहिजे होतं खरं म्हणजे, रात्री 2 वाजता जेव्हा गेलं ना त्यावेळेला खरं म्हणजे एकदम रडायला यायला पाहिजे होतं, पण त्यावेळेला नाही रडायला येत. आपण नाही का पर्स जाते त्यावेळेला कुठे दुःख होतं, घरी आल्यावर मग ती भाजीची पिशवी उघडल्यावर मग दुःख होतं. म्हणजे कळतं त्यावेळेलाच दुःख आहे, त्यामुळे कळण्यामध्ये दुःख आहे, पण दुःखाचा उपयोग कळला की मग सुद्धा दुःख नाहीये. आता उपयुक्तता लक्षात आली ज्ञानाची. तेव्हा ज्ञानाने मला आता मुक्त व्हायचंय, तेव्हा मी हे जर मला दुःखाचा मेकॅनिझम कळला की दुःख काय उपयुक्त पडतं मला, ठीक आहे, याच्यात मला बेसावत्ता काय ती कळली, कदाचित माझं चुकीचं जे मी मिळवलेलं आहे, जे दुसऱ्याचं होतं ते तो घेऊन गेला हे मला कळलं, किंवा माझ्या हातून घडत नव्हतं इतके दिवस दान, सारखं म्हणायचे नेहमी की एकदा केव्हा तरी देवासमोर ठेवा वाटत होतं, तर ते माझं ते राहत होतं. तर मग बरं झालं, देव म्हणलं ठीक आहे मीच येऊन घेऊन जातो, कारण तुला काय बिझी दिसतंय तुम्ही, काय गडबडीत आहात, तुम्हाला सवड नाहीये, तर मला जो गरजू माणूस आहे त्याला पाठवतो, हो की नाही. एखाद्या वेळेला पुजारी गरजू नसेल पण इकडे गरजू बाहेरच नाही शक्य आहे देवाचा, हो की नाही, तर तो त्याला पाठवतो आणि तुम्ही कलेक्ट करतो. म्हणजे आपण नाही का घरी येऊन कलेक्ट करतात, अलीकडे आपल्याकडे सर्व्हिसेस आहेत, बँकेवाल्यांच्या आहेत, कुरिअरवाल्यांच्या आहेत, दे कलेक्ट फ्रॉम युअर काय तुमचं होम, तिथपासून ते होम डिलिव्हरी जशा आहेत तसं तिथून कलेक्शन आहे, तसं तो त्यांनी ते केलं ते आपल्या मंडईमध्ये. तर तिथून आपण घरी आल्यावर मग आपल्याला ज्ञान झाल्यावर दुःख झालं, पण ज्ञानात हा दुःख देण्याचा गुणधर्म असला तरी ज्ञानाचं जर उपयुक्तता लक्षात आलेली असेल दुःखाची, तर मला हे कळल्यानंतर मला असमाधान, त्रास नाही, काय हरकत नाही. माझ्या मनाचे मेकॅनिझम मला कळला, मनाविरुद्ध समजा ते काय यांनी लग्न केलं, मुलांनी लग्न केलं, अमुक केलं, काय ते कळल्याबरोबर दुःख सुरू झालं, काय जी मनाविरुद्ध गोष्टी घडतात त्या सगळ्या गोष्टी, तर ते ज्ञान सुरू. मग आता त्यावेळेला लक्षात आलं की हे असं नाहीये, असं असू शकतं. माझं मनाच्या अहंकाराला किंवा माझे ते काय प्लॅनिंग वगैरे होतं त्याला धक्का बसतो. जगात देवाचं पण काहीतरी प्लॅनिंग असतं, प्रत्येकाचं आयुष्य आपापल्या परीनं जायचं असतं, ती वेगवेगळी असतात. तसं माझं सुद्धा वेगळं आहे, त्याची वेगवेगळी डेस्टिनेशन आहेत, माझी वेगवेगळी डेस्टिनेशन आहेत, ते मी दुसऱ्याची डेस्टिनेशन ठरवित नसतो, मला तसा अधिकार नाहीये वगैरे, हे सगळं किती ज्ञान आहे ते, त्यामध्ये सगळं हे आपल्याला कळलं. आता हे जर एकदा कळलं तर शांतता येते. म्हणजे अशा तऱ्हेनं ज्ञानाचा वापर करून आपल्याला अमृतत्व म्हणजे आपल्या आनंदातला बिघाड तो दूर होणं म्हणजे अमृतत्व. मृतत्व म्हणजे हा बिघाड. आपल्या दृष्टीने दुःख
हे बिघाड आहे, की आनंदातला बिघाड आहे. तर अमृतत्व म्हणजे आनंद आहे, त्यामुळे तो बिघाड आहे, तो बिघाड दूर झाला. कारण मला कळलं की अरे वा, याने तर कलेक्ट करायची सिस्टीम तिथल्या तिथंच कलेक्ट करून दिलं त्याने, आणि चार्जेसही घेतात परत त्याचे वेगळे कलेक्शन. तर आता खरं काम काय आहे तिकडे जाईल. तर त्या दृष्टीनं अशीच आता मगाशी सांगितलं तसं आणखीन एक चांगली गोष्ट आहे जाता जाता. तर जिब्रान आणि त्याचा मित्र दोघेजण फिरायला बाहेर पडले, आपल्याला माहिती असेल. तर फिरायला बाहेर पडल्यानंतर ते देऊळ लागलं वाटेत. तर देऊळ लागल्यावर त्याचा मित्र काय म्हणाला, तो जरा ज्ञानी होता, माहितगार होता सगळा. त्यांनी सांगितलं की हा पहिलाच आपल्या देशातला सर्वात ज्ञानी मनुष्य हा इथे बसलाय. तो कळायला फार बरं वाटलं, अरे वा, इतकी चांगली व्यक्ती आपल्याला. तर तो पाहिलं तर तो आंधळा होता. त्याजवळ गेला आणि त्यामुळे त्याला जास्तच आश्चर्य वाटलं. तर ही सर्वात हा ज्ञानी मनुष्य आणि विद्वान मनुष्य हा, तर हा देशातला एवढा सर्वात विद्वान मनुष्य इतक्या साध्या अवस्थेमध्ये देवळाच्या पायरीवर बसलेला आहे आणि परत तो आंधळा आहे. त्यामुळे ह्याला काही हे होईना, चैन पडेल. तो म्हणला जरा थांब, मी त्यांना जरा विचारून येतोच, भेट घेऊन येतो. म्हणून जिब्रान त्यांची भेट घ्यायला गेले. गेल्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाली थोडी. नंतर त्यांनी एक विचारलं की आजपर्यंत मी असं काही पाहिलं नाही, तुम्ही जगातले म्हणजे आपल्या काय देशातले एवढे विद्वान ज्ञानी माणूस आहात, तर आपल्याला एक क्षमा करा, आपल्याला प्रश्न विचारला तर चालेल का की आपण आंधळी कधी झालात? कारण एवढं ज्ञान मिळवलं म्हणल्यानंतर हे आता एक वर्षभरापर्यंत दृष्टी गेली वगैरे असं काहीतरी असलं पाहिजे. तर म्हणलं मी जन्मतःच आंधळा आहे. तेव्हा ते त्यामुळे आणखीनच भुसकळ्यात पडली की जन्मतः आंधळा आहे. तर म्हणाले मग आपण कोणत्या ज्ञानमार्गाचं अनुसरण करता, कोणत्या ज्ञानमार्गाने आपण चाललात की ज्यामुळे आपण एवढे जगातले आजचे भारतातले काय ते देशातले त्या ज्ञानी झालात, एवढे ज्ञानी झालात, ते कशाच्या मार्गाने झालात? तर ते म्हणाले की मी खगोलशास्त्रज्ञ आहे. अरे बाप, हा तो मनुष्य डोळे नाही म्हणतो, जन्मता नाही म्हणतो, खगोलशास्त्रज्ञ आहे म्हणतो. म्हणजे कसं काय ते शक्य आहे? त्यांनी छातीवर हात ठेवून सांगितलं, या ठिकाणी सर्व सूर्य, सर्व चंद्र, सर्व ताऱ्यांची मी कायम निरीक्षण आणि अभ्यास करीत असतो. आता मला सांगा, जे आत्मज्ञान मिळवायचं आहे त्याला आपल्याला अडचण आहे? जर अशी अडचण नाही ज्ञानी व्हायला, तर आत्मज्ञानी व्हायला तर कसलीच अडचण नाही. कारण त्याला खरोखर काहीच लागत नाही, हे लागतं एवढं मात्र आहे. काहीच लागत नाही, सरळ रस्ता आहे. आपले जे मनोव्यापार आहेत त्यामध्ये मनाच्या म्हणजे काय, एक देहाची बाजू, दुसरं देहविद्या, दुसरी मनोविद्या आणि तिसरी आत्मविद्या, म्हणजे सोपं आपलं केलेलं आहे ते मांडणीसाठी. तर त्यातल्या देहविद्येमध्ये कळलं आपल्याला की कसा देह ठेवा म्हणजे तो आत्मज्ञानाला उपयुक्त राहील. आत्मज्ञान मिळवायचं आहे तर त्याला उपयुक्त नको का वस्तू. आता जर आपल्याला दूध घ्यायचंय तर आता मिळतं पिशवीतून, हो की नाही, पण ज्या वेळेला ते त्या गवळ्याच्या याच्याकडून आणायचं असायचं, आपण ते जायचो सेंटरला वगैरे दूध आणि त्यावेळेला घेऊन यायचं, त्यावेळेला भांडी घेऊन जायचं, बरोबर, किटली, तांब्या असं काहीतरी घेऊन जायचं. जी वस्तू घ्यायची आहे ती वस्तू घ्यायला ठेवायला योग्य असं आपल्याकडे ते भांडणं नको का त्याचं. पिशवी जरी आणायचं म्हटलं तर 10 पिशवी आणायच्या, तर त्या न्यायला पिशवी पाहिजे बरोबर आपल्या. तर तसंच जी वस्तू घ्यायची आहे ती वस्तू घ्यायला योग्य असं आपल्याकडे पाहिजे काहीतरी, तर ते असल्याशिवाय ते मिळणार नाही. तर तसं आपल्याला देह कसा पाहिजे म्हणजे तो आत्मज्ञानाला उपयुक्त राहील, तो ठेवणं हे आपलं एक बाजूचं काम नाही. आता तेवढंच काम आहे बरं, तो ठेवायला त्याला फार काही करावं लागत नाही, ही अडचण आहे. जास्त काही केलं तर अडचणीचं ठरतो. देहाचे जर समजा लाड झाले, देवावर जर जास्त कष्ट घेतले तर तो आत्मज्ञानाला गैरसोयीचा होतो थोडा. त्यामुळे त्याचे कमीच कष्ट घेण्याची गरज आहे त्याच्यावर. कारण ज्याला म्हणजे देहावर कमी कष्ट, आत्मज्ञानाचा प्रश्न त्या देहाशी मुळात काय आहे, व्हेइकल आहे. आता ते व्हेइकल जे आहे ते जसं आहे तसं फक्त त्याच्या ज्या 3-4 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या वेळेस चेकअप असल्या म्हणजे झालं, ते चालू शकतं. त्यात काय अडचण नाही, पेट्रोल टाकलेलं आहे, टाकलेलं आहे आणि ते चेक केलेलं, टायर प्रेशर चेक केलं, ब्रेक चेक केले, चालला तो. एवढं पुरेसं आहे त्याच्यासाठी, आणखीन काही करावं लागत नाही. आता त्याच्या मागं पुढं तुम्हाला पट्ट्या चिकटवता येतात, त्याला गौरव घालता येतात, वर रंगवता येतं, सगळं म्हणजे आपलं पण असं करता येतं सगळं. पण ह्याची आत्मज्ञानाला काही गरज नाही. काही गरज आहे का? जर गरज असेल तर गरज तर नाहीच आहे, पण अडचण आहे. कारण समजा ती वर काही लावलं त्याच्यावरती, समजा गाडीनं प्रवास करायचा आणि वर तुम्ही त्या गाडीवर काहीतरी वेगळं काहीतरी लावले असेल तर ते उडायला लागलं वाऱ्याने, म्हणजे पुन्हा आपल्यालाच थांबून गाडीचं तिकडे म्हणजे ते उद्योग आपल्याला लागला. जास्त काही करायला गेलं तर अडचणीचं आहे. म्हणून आत्मज्ञानाचा मार्ग सरळ आहे खरं म्हणजे. आपण जर अडचणीचा करायचा ठरवला तर आपल्याला ते काम करावंच लागेल, जास्त काम म्हणजे वेळ होईल जास्त उलटा, ही एक
बाजू समजून घेण्याची. दुसरी बाजू गरज नाही आहे ही जशी मगाशी सांगितली तशी मनोव्यापारांची गरज काय आहे. मनोव्यापारांच्या बाबतीत सरळ राहण्याची गरज आहे. जर आत्मज्ञानात जायचं असेल तर मनाला सरळ राहणं मात्र आवडत नाही. त्याला कसं चॅलेंज पाहिजे, सारखं काहीतरी चॅलेंज पाहिजे. म्हणजे असं पाहिजे, गुंतागुंतीचं पाहिजे. एखादं गणित सोडवलं की मनाला आनंद होतो. आणि त्याला सांगितलं एखादी सोपी गोष्ट वाचतं तरी काय, एखाद्या बुद्धिमान मुलाला नाही की एखादी गोष्ट वाचायची आली, एखादी गोष्ट असली आणि काहीतरी आपले कर्मचान तिला ते आता सांगितलं असल्या गोष्टी जरी वाचायला एखाद्या मोठ्या मुलाला तर ते काय वाचायचं. पण त्याला एखादं जर असं काहीतरी सोडवायला कोडं टाकलं, हा ताणा बघू असं, ते लगेच त्याला त्याचं, कारण मनाचं काय आहे, मनाला गुंतागुंतीची गोष्टी पाहिजेत. त्याला सगळ्या अशा अडचणीच्या त्यातून मार्ग काढायच्या, ते सगळं अशा आव्हानं, त्याच्यात हे ते चॅलेंज आणि ते सगळं तसलं पाहिजे. आत्मज्ञानात काही चॅलेंज नाही आहे. सरळ आहे ते स्वीकारत जाणं म्हणजे तिथेपर्यंत जाणार आहे. तर ते त्यातली अडचण फक्त आहे ती सोडली. आता सरळ राहणं खरं म्हणजे सोपं, पण सरळ राहणं अवघड झालं म्हणाला सवयीमुळे. तेवढं जरा जमलं आपल्याला तर जमलं, मग काय नाही त्याच्यात. सरळ राहणं हे खरं महाराज म्हणायचं तसं की सरळ राहणं खरं सोपं आहे नाही का. आणि असायलाच पाहिजे, सरळच राहायचंय आपल्याला ना. आपल्याला समजा कोलांटे उड्या मारत जर रस्त्याने जायचं असेल त्याच्यावर भाष्य करत नाही तर किती कठीण गोष्ट आहे खरं म्हणजे. पण मनाला त्याची आवड आहे की नाही. सरळ वाचायचं, एखादा तास बघायचं, सरळ सुरुवातीपासून शेवटपर्यंत शांतपणे त्यांना समर्थांना समोर ठेवून वाचायचं आणि आनंदात राहायचंय. तर किती सोपं काम आहे खरं म्हणजे. पण वाटेत लागणारे कठीण शब्द वगैरे हा मजा ते सगळं आवड काम आहे. आता कोलांटे उड्या मारायचे म्हटले कठीण आहे, पण सरळ जायचं म्हटलं तर खूप सोपं आहे. तर तसं जरा थोडं आपल्या मनाच्या ह्या सवयी म्हटलं तर ही आड येणारी गोष्ट आहे, म्हटलं तर हे खूपच सोपं काम आहे. तर त्या दृष्टीनं आपण जावं त्याच्यापुढे. आता त्याच्या पुढचं पाहूया. व्यक्तास उपासती जेते अंधारात प्रवेशती अव्यक्ती रमती तेही घोरतमी प्रवेशती. व्यक्ता पलीकडे तत्व अव्यक्ता पलीकडे तसे विवरिले घडविले दर्शन त्यांचे हे सांगणे असे. व्यक्त अव्यक्त दोन्ही स आत्मतत्वास जाणती व्यक्ताने तरुणी मृत्यू अव्यक्ते मुक्ती पावती. आणखीन एक टप्पा आहे मला तो पण समजणार काय, तो याच पद्धतीचा आहे. जसं आपल्याला ज्ञान आणि कर्मांच्या बाबतीत उपयुक्तता पण लक्षात आली, अडचण पण लक्षात आली. अडचण बाजूला केली, उपयुक्तता घेतली, अज्ञानाची पण पुढे गेलो. ज्ञानाची अडचण लक्षात आली, ज्ञानाची उपयुक्तता लक्षात आली. ज्ञानातली अडचण बाजूला ठेवली, उपयुक्तता घेतली पुढे की आपल्याला तिथपर्यंत जातात एवढं लक्षात आलं. तशा पद्धतीचं व्यक्त आपल्याकडे उपासना हा परमेश्वराकडे जाण्याचा सर्वसामान्य माणसाचा अत्यंत सोपा सुलभ साधा मार्ग आहे खरं सांगायचं तर. कारण परमेश्वर हा दोन्ही स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप पण आहे. त्याचं ते दोन्ही ती अंग आहेतच त्याच्यात ज्ञानाच्या बाजूने आपण तिकडे गेलो ते तिकडे मागाच्या मार्गाने गेलो तसे कर्म करीत करीत, आणि इकडे आपण भावाच्या मार्गाने गेलो, प्रेमाच्या मार्गाने गेलो, ते उपासनेच्या मार्गाने गेलो. तर ह्यातल्या व्यक्त आणि अव्यक्ताच्या उपासनांच्या बद्दलचं हे म्हणणं आहे ते तेव्हाही तसंच होतं, आजही खरं आहे बघा. की व्यक्ताची उपासना सोपी की नाही सगळ्यात, तसा विचार केला तर की आपल्या समोर एक मूर्ती ठेवली, नमस्कार केला, पांडुरंग आहे छान, उत्तम, राम आहे छान, एकदम उपासनेने पटकन आपल्याला निर्मल होता येणं शक्य आहे. की जी अडचणी ती शेवटी पुन्हा त्या अडचणी त्याच आहेत. तर जातानाची जी देह मन ह्या जो दोन अडचणी आहेत मधल्या त्या टाळून पुढे जायचं आहे तर तिथे पण तेच आहे. तर ईश्वराकडे जाण्याची किंवा ईश्वराच्या सान्निध्यात असण्याची अवस्था म्हणजे उपासना. ईश्वराकडे जाण्याची किंवा ईश्वराच्या जवळ असण्याची अवस्था म्हणजे आपल्या दृष्टीने उपासना आहे. मग ती ईश्वराकडे म्हणजे इथं आत्मज्ञानाला ईश्वर म्हटलं आपला. ईशावास्यमिदं सर्वम जे आहे त्यातलं ते परमेश्वर, त्यातला आत्मज्ञान परमेश्वर, तो आनंद रूप म्हणून आपल्याला ते हवंय. तर तिथे जायची सोपा मार्ग म्हणजे आता त्याला ईश्वर नाव दिलं आणि उपासना केली त्याची. आता त्याला ईश्वर म्हणून काय फॉर्म द्यावा तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला फॉर्म सापडतात वेगवेगळ्या प्रकारचे, जे सापडले असतील, जे मनाला भावले असतील त्याची उपासना करणं. म्हणून अगदी साधी प्रधान आहे ती मूर्तीपूजा आहे. ती व्यक्ताची उपासना. आपल्या दृष्टीने कुठलं व्यक्त मानावं आपला प्रश्न. तर त्या दृष्टीने आपण ठरवलं तरी चालेल.
आता यात व्यक्तास उपासती जे ते अंधारात प्रवेशती हे कसं काय? हे पण आहे इकडे, मगाशी होतं तसलंच आहे, पुन्हा तेच आहे. व्यक्तापलीकडे तत्व, अव्यक्तापलीकडे तसे, हे पण आहे. आणि तिसरं अव्यक्त व्यक्त दोन्हीसह आत्मतत्व असं जाण्याची, म्हणजे बरोबर तेच परत असंच आहे की प्रत्येकाची उपयुक्तता आहे, प्रत्येकाचा काही त्रास आहे, तर ते दोन्ही टाळून पुढे जायचं आहे. आता व्यक्त अव्यक्त हे आज चटकन होईल का म्हणलं तर त्याचा आपल्याला परिचय आहे. आपण जे उपासना करतो इथे जे उपासनेचं पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण ह्यातला फायदा आणि त्यातला फायदा फक्त घेतला, तोटे तोटे दोन्ही आहेत ते टाळून देत. लक्षात आलं की नाही? आपल्या असं आहे इथे की आता काय होतं, व्यक्ताची उपासना करता करता सुंदर सुबक मूर्ती उदाहरणार्थ, मग त्याला अलंकार, मग त्याला पोशाख, मग प्रकाश योजना, चांगली प्रकाश योजना पाहिजे, मंदिर पाहिजे उत्तम, त्याला आता मार्बल वगैरे ते सगळं आलं चौघाने. ते सगळं केलं की साधारणपणे आपल्या दृष्टीनं व्यक्ताची उपासना झाली. पुजाऱ्यांचं जसं असतं ना, ते देवाची ती पूजा ठरवलेली आहे, काही एक फॉर्मॅट केलेला की हे करा, ते काय धुवा पुसा काय करा, सगळं झालं. ते झालं की ते सगळं करतात आणि ते त्याला कुलूप घालतात आणि निघून जातात तिथून. व्यक्तास उपासतीचे ते अंधारात प्रवेश होते, ते निवांत जाऊन झोपतात, कारण ते पहाटे ते म्हणतात आम्ही लवकर उठतो. त्यामुळे आता त्यांचा काही देवाशी संबंध राहिलेला नाही. जो संबंध होता तो त्यांनी पुरा केला. तो संबंध कोणता होता तर धुणे पुसणे, काय पोशाख घालणे, अलंकार असतील ते घालणे, ते चोरीला आदल्या दिवशी गेले नसतील तर, कारण ते पण अलीकडे आपल्याला माहित आहे, सकाळी ते हजर असतील तर त्याप्रमाणे ते घालणे, ते सगळं झालं काम की त्यांचं काम पुरं झालं. अशा तऱ्हेनं ते पुरं झालं की ते अंधारीचे प्रवेश होतील, कारण त्यांचं बाकीचं काही संबंध राहिलं नाही. उपासनेचं मूळ काम काय? व्यक्ताची उपासना जरी असली, समजा मूर्तीची उपासना असली तरी हे सगळं झालं आणि पुजारी समोर जपाला बसले. असं एक चित्र मला वाटतं फार कमी ठिकाणी कुठे आढळतं, मला माहित नाही कुठे आढळतं, पण वास्तविकता ते पुजारी त्यांचे मूळ काम झालं. आता ते त्यांच्याकडे सोपवलं होतं म्हणून उद्या कदाचित दुसरा करेल, हो की नाही? हे काम तर करणं आवश्यक आहे. व्यक्त आपण एकदा उपासनेला घेतलेलं आहे म्हटल्यानंतर त्याचं ते करणं हे काम आहे. ते करायचे, तुम्ही कराल, हे करतील ते करतील, कोण करतील ते करतील, कारण ते त्याचे जशी माझे, मी नाही का काल सांगितलं, आपला देह धुवून पुसून स्वच्छ करून आणून ठेवणं रोजचं काम आहे आपलं. तर तसंच आपल्याला हे व्यक्त आपण उभं केलेलं आहे म्हटल्यानंतर धुवून पुसून स्वच्छ करून ड्रेस घालून सगळं करून त्याचे अलंकार घालून सगळं छान सावळे रूप सुंदर काय असेल ते, हो की नाही? तर ते जे केलं ते सगळं केल्याबरोबर आपलं काम झालं. आता हे काम झालं, पण हे मूळच काम झालं. फक्त हे व्यक्त फक्त उभं राहिलं फक्त. आता राहिली उपासना, ती त्याला कुलूप घालून ते जाणार. म्हणजे आता मला जाण्याकडे, म्हणजे आता हे सगळं झाल्यानंतर आता माझं घर काम उपासनेचं सुरू झालं की आतापर्यंत फक्त मूर्तीच्या ते काय जे असते ती कामं केली, त्याच्यानंतर आता माझी उपासना. आता ती ध्यान आहे का तुमचं नाम आहे, जप आहे का काय आहे, तिथे खरं ते उपासना सुरू झाली. पण ती तिथे संपते. आता याच्या पोटी मग पुढे मनुष्यातला देव हा मूर्तीतला देव झाला, सगुणाचे आपण पाहतो सगळे, हे व्यक्ताचं सगुणाचं पाहतो. मग मनुष्यातला, मग त्या मनुष्यातल्या देवासाठी अन्नदान आलं, हो की नाही? वस्त्रदान आलं, वस्तूंचं दान आलं, पैशाचं दान आलं, जमिनीचं दान आलं, काय अगदी श्रेष्ठ झालं तर ज्ञानदान. किती प्रकारची उपासना आपल्याला व्यक्ताची करता येणं शक्य आहे. व्यक्त म्हणजे हे सुद्धा सगळं. आधी आपण मूर्ती पाहिली, ती म्हणजे न जेवणारा देव पाहिला. आता जेवणारा देव, काल परवा म्हटलं तसं की थोडी प्रगती व्हावी, की न जेवणाऱ्या देवाकडून जेवणाऱ्या देवाकडे प्रगती झाली, तर उपासनेत प्रगती झाली म्हणायला हरकत नाही. मग ती आता जेवणाऱ्या देवाकडे आपण आता चाललो होतो. तर आपण कुठे चाललो की नाही? आपण जाऊन ज्या ज्या ठिकाणी अन्नदान चालले तिथे फक्त प्रसाद घेऊन येतो. जे जेवणाऱ्या देवाकडे चाललेत ते चाललेत बरोबर. आता जेवणाऱ्या देवाकडे जायला त्यांनी स्वतः जप करून त्याला नको काय जेवायला घालायला. मग उपासना, सगुणाची उपासना आहे ना. मग सगुण हे नाही का, ते सगुण जसं आहे त्याला आपण नैवेद्य दाखवला, तो बिचारा खात नाही, तो आपणच नंतर खाणार, तर तसंच रोज चाललेलं आहे. तर तो आपण आता दुसऱ्याला दिला, त्यांची सगुणाची उपासना पुढे नेणारी झाली. नाही झाली तर त्याला नैवेद्य दाखवला आणि मी जेवलो, समजा नैवेद्य न दाखवता जेवला असं तर फार मोठा फरक पडत नाही, अंधारीच प्रवेश होती, हो की नाही? जे त्या अन्नाचं होणार ते त्याच अन्नाचं होणार. त्यांनी दिलं, त्याच्यातला घास, भाकरीतली अर्धी भाकरी त्याला दिली, तेव्हा ती प्रकाशाकडे चालली. ती ज्या वेळेला स्वतः खाल्ली तेव्हा अंधारीतच प्रवेश होती, ती तिथेच राहणार, त्याच्या पुढे ती जाणार. त्यामुळे व्यक्तातला मनुष्यातला देव आहे, त्याला अन्न दिलं, वस्त्र दिलं, मी वस्त्र घेतलं, त्याबरोबर त्या गरजूला वस्त्र घेतलं. अतिथी गरजूचं अन्नदान वृत्त्यंतरी दक्ष राहून, असं आपण महाराजांचे
हे म्हणताना म्हणतो, प्रार्थना म्हणताना म्हणतो, अतिथी गरजूचं अन्नदान. जेवणावर नव्हे, अतिथी गरजूचं अन्नदान. प्रत्येक ठिकाणी सुद्धा हेच, जिथे जिथे सत्पुरुषांच्याकडे जाल तिथे तिथे गरजूला कधी नाही म्हटल्याचं नाही. म्हणजे नाही म्हणू नये हे तिथलं नियम. का तर ते त्या गरजू, जसा तो देव नाही हो गरजू, देव कुठे खातो तो. आपण अगदी पंचपक्वानाचं नैवेद्य करून त्याला दाखवलं तरी त्याच्यासमोर काय नाही. आपण काही आपले नामदेव किंवा काय असं का आहोत, आपण आपले सामान्य भक्त आहोत तसं गुणाचे. त्यामुळे आपण समोर ठेवणार, पाणी फिरवणार, घ्या म्हणणार, आता घेतलं ना म्हणणार, सगळं झालं की आपलं काय असेल ते पडतात, ते झालं की आपण आपल्या डायनिंग टेबलवर आणून ठेवणार. चालेल, सगुणाची उपासना आहे, व्यक्ताची उपासना आहे, बरोबर आहे. पण हे खरं आता त्याचं आहे. तर आता त्याची जाणीव कशी ठेवणार, ती अन्नापासून सुरुवात झाली. वस्त्रदान, किती दान, वस्तुदान, पैसा दान. मी काय काय वापरतो, मी काय काय गोष्टी स्वतःच्यासाठी करतो, मी त्या अगदी ह्याच्यापासून सुरुवात केली, अन्नापासून सुरुवात केली. तर माझी बेसिक गोष्ट आहे, पाणी माझी बेसिक गोष्ट आहे. म्हणून ते पाणपोया वगैरे त्या काळात घालायची पद्धत जी मोठी होती ती तेवढ्यासाठी होती. ठीक आहे, माझ्या परीनं मी ते करत असेल. तर ते जे माझं सुरू झालं, जे जे माझ्यासाठी उपचार आहेत ते सगळे त्याच्यासाठी, यथा देहे तथा देवे, ते केले. ते क्रमाने करत चाललो तर हे आहे, हा पुढचा मार्ग आहे. म्हणजे जे दोन आपल्या समोर आहेत की ह्या व्यक्तापलीकडे ते तत्व आहे. व्यक्त काय आहे, तर व्यक्त माझ्या दृष्टीनं आज मूर्ती आहे. तर ठीक आहे, मूर्तीला जे उपचार केले ते जी दुसरी व्यक्त मूर्ती आहे म्हणजे माणूस आहे, कदाचित ती गाय असेल, कदाचित ते म्हैस असेल, रेडा असेल, काय असेल ते असेल, ते पशु असेल, पक्षी असेल, तर त्याला ते तिकडे अन्न गेलं की माझं अन्न मग उपासना झाली. मी आता जे अन्न खातोय ती उपासना झाली, जे दिलं ती पण उपासना झाली. तर अशा तऱ्हेनं उपासनेचा खरा प्रवास म्हणजे सगुणाच्या उपासनेचा प्रवास आहे. वस्तू, पैसा, जमिनी, मी तर म्हणतो वाचादान म्हणजे नामजप आहे आपला. वाचादान हा आपला नामजप. तर तो आपल्याला जास्त जरा त्यातल्या त्यात जवळकीचा प्रिय आहे म्हणून वाचेचा नामजप. आता स्मरणाचं दान. स्मरणाचं दान केलं की अनुसंधान म्हणजे त्यात चांगलं आहे. आता काय त्यातलं अडकवणार आहे आणि काय घेऊन जाणार आहे दोन्ही सांगतो. याच्यातलं पुढे आपल्याला आहे व्यक्त अव्यक्त दोन्ही सह, व्यक्ताने तरुणी मृत्यू, हे आपल्याला करायचं आहे. त्यातलं व्यक्त फक्त 3 श्लोकातलं वाचव. तर त्याच्यातलं हे व्यक्त आहे. तर त्याच्यातल्या त्याला, त्या गरजूला, अतिथीला, अचानक आलेल्या माणसाला, त्याला मी दिलं. पण कसं दिलं, जसं देवाला देताना भावना होती तसं दिलं. तर मग व्यक्ताने तरुणी मृत्यू तिकडे पुढे आहे. ते जे आपल्याला आहे व्यक्ताने गाठता येईल, पण व्यक्ताने असं करता येईल, अशी उपासना झाली तर गाठता येईल. एक स्मरणाचं दान अनुसंधान आहे. हे प्रत्येक गोष्टीमध्ये अंधारात प्रवेश ती काय आहे. तर हे जे मी देऊळ बंद करून गेलो आणि बाकीच्या कोणी काय करायचं असेल तर करावं, असं ते जे सगळे सर्वत्र आपल्या देवळामध्ये. म्हणून महाराजांचे हे बघा, तात्यासाहेबांचं बघा, नवीन मंदिर म्हटलं की शक्यतो नको म्हटलेले आहेत. आपण जर चरित्र बारकाईने वाचत असाल तर आपण पाहिलं असेल, देऊळ बांधायचं म्हटलं की शक्यतो नको म्हणायचे. कारण आहे त्यांची पंचही तयारी. कित्येक आपण कुठल्याही खेड्यामध्ये, कुठल्याही गावात की ठराविक एक म्हणजे काय म्हणतो आपण त्यांना, चांगले दिवस आलेले अशी मंदिरं सोडा, पण बाकीचे ज्यांना चांगले दिवस आहेत असे जे आहेत ते गावोगावी आहेत, गल्लोगल्ली आहेत. अक्षरशः ती पडलेली असतात, त्याच्यामध्ये आत ती पाकोळ्या हिंडत असतात. त्या देवची पूजा होत नसती. ज्याच्या कोणाच्या वाट्याला काय त्याची इस्टेट असते, तो कोणीतरी येतो, कधीतरी दिवा लावतो, कधी दार उघडतो, कधी नाही उघडत. तो म्हणतो ते उघडतच असं नाही, इथे कोण नसतं. आपण एका गावामध्ये आपल्याला जप करायला जागा हवी होती ना, आपल्याला आठवते ना. तर मी म्हटलं देवळाची एखादी जागा बघा. ते देवळातले त्यांनी सांगितलं बाबा हे तर बंद असतं, इथे आम्ही काही उघडत नाही वगैरे. म्हणजे आता काय उपासने व्यक्ताच्या हे मग अंधारीचं प्रवेश येते. अहो देवच स्वतः अंधारात असतात बसलेले बिचारे. आपली उपासना कुठे जाणार व्यक्ताची, ही सगळ्या अडचणी येत आहे. आता ह्या दृष्टीनं ही श्रेष्ठ सगळी दानं प्रकाशाकडे किंवा सगुणाने उपासनेकडे नेणारी. त्याच्यात ही वाचादान आपण म्हटलं. आता हेच वाचादान, मी दान दिलं तर, नाम घेतलं तर वाचादान म्हणजे वाचेची उपासना. वाचेची उपासना म्हणजे वाचेनं जर नाम घेतलं किंवा काय स्मरण केलं तर. आता वाचेने नाम घेतो, पण वाचेने मी किती गोष्टी त्याच्या व्यतिरिक्त करतो. माझ्याकडे वाचा तर मोकळीच आहे हाताशी. आता त्याच्याविषयी मी काही बोलत नाही. प्रपंचाविषयी गप्पा, परमार्थाविषयी गप्पा, परमार्थाविषयी गप्पा तेच म्हणून मुद्दाम घेतल्या. परमार्थाविषयी गप्पा, परमार्थाच्या चर्चा, त्याविषयी वाद, त्याविषयी शंका, किती गोष्टी त्या वाचेचं काम चालू आहे. तर हे वाचेचं खरं काम जर केलं, अशा पद्धतीनं केलं तर आपल्याला अंधारीचं प्रवेश येते. त्याच्या चर्चेचं ते भगवंताला काहीच संबंध नाही. आत्मतत्वाला काय संबंध आहे त्याचा, काही नाही.
म्हणजे व्यक्ताची उपासना सुद्धा आपल्याला सगुणाची असून सुद्धा अंधार प्रवेशाला कारणीभूत का होते? आता स्मरण आहे, स्मरणामध्ये नुसतं पाठांतर सुद्धा होऊ शकतात. ती पाठांतर कुठे नेतील माणसाला? पाठांतर नाही होत येणार. त्यातलं आकलन झालेलं, अंमलात आणलेलं तत्व नेईल. स्मरणदान म्हटलं, भगवंताचं स्मरणदान. आता भगवंताला स्मरणाचं दान केलं म्हणजे काय केलं? मी भगवंताचं अनुसंधान ठेवलं. अनुसंधान ठेवून माझं केलेले, महाराज म्हटले अनुसंधान ठेवून फाजी आणली तरी श्रेष्ठ आहे. किती सोपं गोष्ट सांगितलेली आपल्याला. अनुसंधान ठेवून फाजी आणलेली श्रेष्ठ आहे देवाला जाण्यापेक्षा, असं म्हणले. म्हणजे देवाला जाणं नुसतं त्याचं स्मरण नसताना त्याच्यापेक्षा अनुसंधान ठेवून फाजी आणली तरी मोठं आहे असं जिथं आहे, तिथं मला सांगा स्मरणदानामध्ये जर माझं हेच स्मरण माझ्या विशिष्ट काय त्या चिंता ते हे ते पाठांतर नामकं नमकं स्मरणशक्ती किती गोष्टींना वापरता येते, त्या सगळ्याचा मला परमेश्वर प्राप्तीला उपयोग काय? मग ते अंधारीचं प्रवेश टिकेत काय? अव्यक्ती रमती तर त्याच्या पुढचेच लोक आहेत बाबा. आता आपला बोलण्याचा अधिकार नाही. हे निर्गुणाचे उपासक असं आपण म्हणतो ना. निर्गुणाचे उपासक म्हणजे कशाचे उपासक मला काही सांगता येत नाही आपल्याला, कारण निर्गुणच काय सांगता येत ते मुळामध्ये. निर्गुणाचे उपासना म्हणजे काय माहिती नाही. आत्मरूप निर्गुणाचे उपासक असंही म्हणणारे लोक आहेत. ते ज्ञानमार्गाने जातात वगैरे. आपण आपलं ऐकतो, आपल्याला काही ते कळत नाही. पण त्याचं कळण्यासारा भाग थोडासा आहे की विवेक आहे, नीतिमत्ता आहे, सचोटी आहे, प्रामाणिक कष्ट आहेत. ही सगळी निर्गुणाची उपासना आहे. तिच्यात कुठेही देवाचं लौकिक व्यक्त सगुण असा अर्थ संबंध नाही. निर्गुण आहे एकदम. असं असेल तर, पण ह्याच्याबरोबर हे सगळं मी करतो म्हणजे गेलं अंधारीचं प्रवेश. हे सगळं मी करतो ना. मी सचोटीने वागलो, मी नीतिमत्तेने, मी विवेक, मी सचोटी, मी माझे प्रामाणिक कष्ट, अमकं तमकं सगळं काय असेल ते. तर ह्या मार्गाने निर्गुणाने अव्यक्ती रमती तेही घोरतमी प्रवेश. इथे त्याच्यापेक्षा घोरतमात आहेत. कारण इथे कसं आहे की इथे निदान सगुण समोर उभा आहे. मनुष्य रूपाने जे सगुण आहे ते तर प्रतिक्रिया देणारं सगुण आहे. ते सांगतं चुकतंय काय बरोबर आहे काय ते सांगणारं सगुण आहे. मनुष्य रूपाने आहे ते. पण ते सगुण बिचारं काय नाही हो. ते काय तुम्ही घालाल तो अलंकार घालाल ते नाही, तुम्ही पूजा केली तरी तितकाच प्रसन्न चेहऱ्यावर भाव का आहे नाही की नाही. त्यामुळे तिथे एक वेळ इथे कसं आहे निर्गुणाचं तुम्ही विवेक वगैरे काय जे सांगितलं सगळे प्रामाणिक कष्ट सचोटी, तर ह्या सगळ्याची पुन्हा प्रतिक्रिया देणारं इथे आहे ना बाजूला अजून. तर तिथे आहे दुसरा अहंकार आहे. म्हणजे अंधाराच्या बाजूला घोरतमीच्यासाठी अहंकार आहे. तर हे सगळं आहे. आणि यात सगळ्यात माझं कर्तृत्व आहे. मी हे विवेकी राहिलो आजपर्यंत, विवेकाशिवाय पाऊल टाकलं नाही असं म्हणतात लोक. विवेकाने वागलो वगैरे वगैरे सगळं ते अहंकाराचं कारण. खरं सांगायचं तर मी विवेकी वागायला सुद्धा त्या भगवंताच्या कृपेची जरूर आहे. हे लक्षात येणं हे निर्गुणाचं पथ्य आहे. ते पथ्य म्हटलं गेलं तर तो त्याच्यात घोरतमी प्रवेश, घोर अंधारात जाईल. की मी अगदी सचोटीनं राहायचं ठरवलं तरी, आज मला सांग नुसतं सचोटीनं राहायचं ठरवलं तर नुसतं राहता येणं शक्य आहे का परिस्थितीत? परमेश्वराची कृपा असेल तरच खरोखर तुम्ही सचोटीनं राहू शकता. मी अगदी साधं पाहतो आपल्या मुलांना. ह्या सगळ्या आपण आपले अनेकांची मुलं याच्यात आहेत. त्यांना बिचारांना कॉपी करायची नाहीये. त्यांना शिकवण आहे की काही कॉपी करू नका. पण ती बिचारी इकडून तिकडे फेकलेल्या कागदात सुद्धा अडकतात. हा अनुभव येतो. ज्यांना ते करायचं नाहीये, ज्यांना सरळ मार्गाने जायचंय, अगदी निर्गुणाचे उपासक आहेत थोडक्यात माझ्या दृष्टीनं ती मुलं. म्हणजे की जो माझा अभ्यास आहे त्यानुसार मला जे मार्ग आहेत ते चालतील, वाटलं तर जास्त कष्ट करीन आणि जास्त चांगले मार्ग मिळवीन, पण ह्या भानगडीत मी पडणार नाही. तर ते सुद्धा त्याला अंमलात आणायला परमेश्वराची कृपा पाहिजे बाबा. नेमका तसला कोणी शेजारी नसावा. कारण हाच संशयावरून तो, आणि तो तर त्याचाच हुशार असतो. त्यामुळे बरोबर याच्यावर येईल करतो जाता जाता. म्हणजे उद्योग लागला त्याला. हे झालेल्या घटना आहेत म्हणून सांगतो की त्याच्यासाठी सुद्धा कृपा आहे. करता सुद्धा सचोटीचा, विवेकाचा अंतिम करता सुद्धा भगवंत आहे याची जाणीव. तो भगवंत तुम्ही निर्गुण आहे ना, मानत नाही ना, त्यामुळे स्वरूप नाही त्याचं कुठलं. मी म्हणतो मला राम सांभाळतो, आपण म्हणा पांडुरंग सांभाळतो, मला माझेही सांभाळतात सगळे मला, हे सगुणामध्ये. पण अव्यक्तामध्ये कोण सांभाळतो? भगवंत सांभाळतो, आत्मतत्व सांभाळतो. चालेल, काय हरकत नाही. तर ह्याच्यातलं ते आहे. ते जर आपल्याला नसेल, म्हणजे ह्यातल्या खऱ्या कर्त्याची जाणीव जर नाही राहिली तर घोरतमी प्रवेशती, अव्यक्ताची उपासना म्हणतो आपण, पण ही अशा तऱ्हेनं जाणारी आणि शेवटी घोरतमात जाणारी आहे. आपल्या दृष्टीनं हा एवढं पुरेसं आहे. महाराज म्हणायचे ते अगदी साधं. आपल्याला त्या मुलीच्या लग्नाचं महाराजांनी जे सांगितलं, मुलीचं लग्न करून टाकलं त्यातलं, की म्हणाले एवढा मोठा वेदांत आहे, त्या सगळ्याचा अर्थ एवढाच की भगवंत करता आहे. हाच त्याचा सारांश आपल्याला आहे ना. कर्तृत्वाचा विचार बाजूने केला तर ते सांगायला घरातली एक मुलगी उपयोगी पडते म्हणाली. आता काही जास्त सांगत नाही, एक मुलगी उपयोगी पडते तेवढं सांगायला. पण बाप
किंवा काही शिकेल असं सांगतायत. हा किती सौभाग्यवर भगवंत कर्तृत्वाचं जे निर्गुणातलं काम आहे ते सगुणात सोपं करून देणारा एक भगवंत दिलेला आहे. पण ते जर त्याला नाही कळलं तर झाल्यावर म्हणतो मात्र असं केलं मग ते माझं असंच होतं, ते प्लॅनिंगच होतं, ह्या होतं त्या होतं, ते काय असेल ते असेल त्याचं जवळ. व्यक्तापलीकडे तत्व, अव्यक्तापलीकडे तसे. व्यक्तात ते तत्व नाही तर आपल्याला माहिती आहे. व्यक्त हा आकाराला आलेला सगुण आहे. मला माहिती आहे की हे ते, म्हणून ते अनेक वेळेला जे आक्षेप घेतात की ती मूर्ती त्याचं रक्षण करू शकत नाही, ती माझं काय रक्षण करणार आणि तुम्ही तरी काय करणार आहे स्वतःचं रक्षण, हाही मला जवळ प्रश्नच आहे. तर त्यामुळे त्यांच्यावर मला काही जायचं नाही. पण मुळामध्ये व्यक्तात ते नाही हे मान्य, ही मूर्ती आहे. त्यामुळे तिथे व्यक्तापलीकडे आहे हे नक्कीच. अव्यक्तापलीकडे सुद्धा ते आहे. कारण हे जे गुण आहेत याला आधार कुठला परत? एक सगुण औषध आहे, एक मुळी आहे. ते मुळी दिली त्यांनी, काय ते माहिती मला, त्यांनी गुण आला. पण महाराज म्हणले या औषधात गुण कुणी ठेवला परत? असं आहेच ना परत. मी त्याच्या पुढे जाऊन पुन्हा कुठेतरी निर्गुणाच्याही पलीकडे काहीतरी आहे की त्याच्यात आता काय ते निर्गुण आहे. आता ते जे निर्गुण, ज्यांनी मला एक मुळी उगाळली 4 वेळा आणि काहीतरी काय गोळी आहे ती उगाळली दिली, त्यावेळेला ती घेतली त्यामुळे मी बरा झालो. आता ती जर तसंच असतं तर जगात ते सर्व रोगी त्याच गोळीने 4 वर्षे उगाळून मुक्त व्हायला पाहिजेत. पण तसं होतच असं नाही. म्हणजे काय? म्हणजे ते काहीतरी वेगळं अजून त्याच्यात आहे. अजून असं नाही झालं की हे 100% असं होतं, असं नाही होत. ते बघूया आपण प्रयत्न करून. असं नाही का म्हणत आपल्याकडे किती झाले मोठे तरी सुद्धा शेवटी असं म्हणतात, जे कॉन्फिडन्स द्यायला म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका, पण तरी सुद्धा शेवटी पुन्हा म्हणतात आपण प्रयत्न करून बघूया, हे देऊन बघूया, ते देऊन बघूया वगैरे वगैरे. तर त्याच्यात सगळं अगदी बरं झालं अशी गृहीत धरा. तरी सुद्धा पुढे काय? तरी सुद्धा परत हेच की त्या जे काय दिलेलं आहे ते जे काय पार्टिकल आहे, अगदी मुळी असू दे, साधी एखादी असू दे, त्याने मला गुण पडला हे मला मान्य आहे. पण त्यात तो बरं करण्याचा गुण हा जो निर्गुण आहे तो कळत नाही. बरं करण्याचा गुण निर्गुण, पण त्याला आधार कशाचा हे माहिती नाही. तेव्हा त्याच्या पलीकडे आहे ते, त्याचे घडविले दर्शन त्यांचे हे सांगणे असे. मगाशी बोलले होते त्यावेळेला आपल्याला ज्यांनी पाहिलं आहे, ऐकिले पुरुषांकडून कोणत्या, ते आपण पाहिल्या की अनुभवी पुरुषांकडून त्यांनी. आता म्हणणं असं आहे की ज्यांनी घडविले दर्शन, आत्मदर्शन ज्यांनी घडवलं आहे. गुरुची कसोटी येते की आत्मदर्शन घडविले. जे आत्मदर्शन असणं हा वेगळा भाग आहे, आत्मदर्शन घडवणं हा वेगळा भाग आहे. इथपर्यंत त्यांना पुढेपर्यंत न्यायचं आहे. तर व्यक्त अव्यक्त दोन्ही सह, कारण व्यक्त हा आकारलेला सोपा मार्ग आहे, पण त्यामुळेच यद दृष्टम तन नष्टम सारखा तो नाशिवंत आहे. आता मगाच्या सारखे गुणदोष पाहायचे त्याच्यातले. ते सगुणाचं कशाने काय होतं ते पाहिलं. तर सगुणामध्ये आकाराला आलेला आहे, त्यामुळे नमस्कार घालायला मूर्ती सोपी आहे. नमस्कार घालायला निर्गुणाला कशाला नमस्कार घालणार? मला मुस्त भावना आहे अगदी की हे सगळं परमेश्वराचं आहे, मान्य. ईशावास्यमेनम सर्व. कुठे बघून नमस्कार करायचा तेवढं सांग. नाहीच म्हटलं तर कुठेही बघून केला तरी चालेल, पण कुठे बघून केला कोणीतरी बघितला म्हणजे आपल्याला काहीतरी शंका येणार आपल्याबद्दल. कुठे बघून नमस्कार करायला लागला तर शंका येते, त्यामुळे ती पण परत येते. त्यामुळे मनोमन करणे एवढे की शक्य आहे त्यातलं, हो की नाही? म्हणजे हे व्यक्त अव्यक्त दोन्ही सह पुढे जायला लागणार आपल्याला. त्यामुळे आकारलेला सोपा आहे, आकारलेला आहे म्हणून सोपा आहे, म्हणून मला पांडुरंगाला साष्टांग नमस्कार घालता येतो, ते शक्य आहे. दुसरी गोष्ट काय आहे, दुसऱ्या बाजूनी तो नाशिवंत पण आहे. मूर्ती बनते, मूर्ती ही होते, तिला ते काय लेप करावा लागतो, अमकं करावं लागतं, तमकं करावं लागतं, हे सगळं राहणार. तर ते नाशिवंत आहे, त्यामुळे पण पांडुरंग नष्ट झाला तर नाही, त्यामुळे राम नष्ट झाला तर नाही, एखादं मंदिर उडालं म्हणजे काही झालं भगवंत गेला का तर नाही. तर त्यामुळे जात नाही हे खरं. ते आपण सुद्धा आकाराला आलेले आहोत, आपण सुद्धा आकारलेलेच आहोत, तेही आकाराला आलेले आहे. त्यामुळे हा संबंध सोपा पडतो. तर त्याच्यात आपल्याकडे जो देह आकाराला दिलेला आहे तो जसा मगाशी आपण वापरला ज्ञान कर्माच्या बाबतीत, तसाच उपासनेसाठी वापरला तर उपयोग, तो वापरताना चुकलं तर त्याचा दुरुपयोग. कारण तोच मला भगवंताकडे जो नेतो, जी गाडी मला उत्तरेला नेतात तीच मला दक्षिणेला नेते ना, तीच रेल्वे. बरं तिला अलीकडे इंजिन सो इकडे तिकडे करावं लागत नाही, इकडून सोप जातं तिकडे, ते बदलतात गिअर की काय. आपली एकच गाडी रिव्हर्समध्ये जात नाही का, तीच गाडी फॉरवर्ड जात नाही का? तर तसं आहे, तो देह जर समजा इकडे उपयोगी पडला तर भगवंताकडे गेला, रिव्हर्समध्ये घेतला की धडकला इकडे जाऊन, असं हे आपल्याला अनुभवायला येतं. तर तसं हे जर माझं व्हेइकल समजा माझ्या समजा त्या ध्येयाला जायचं असेल तर त्यासाठी ते वापरणं, तेव्हा ते वेळेत व्यक्ताने तरुणी मृत्यू, व्यक्त आहे, व्हेइकल आहे, मला ध्येय आहे ते आत्मज्ञानाचं आहे,
त्या स्थितीचा आहे, आत्मस्थितीचा आहे, साक्षात्काराचा आहे, परमेश्वराचा आहे, काय आहे ते निर्भेळ आनंदाचं आहे, मग अव्यक्त ते काय म्हणून निर्मल आत्मा वगैरे सगळं वर्णन केलेलं त्या स्वरूपाचं आहे. ते ध्येय गाठायला मला हे दिलेलं साधनच उपयोगी पडणार. शेवटी या साधनानेच मी ते करणार ना. शेवटी समजा उपासना करणार, व्यक्त करा अव्यक्त करा, शेवटी ह्यानेच करणार ना. विवेकाने वागणार म्हणजे पण देहानेच वागणार ना शेवटी, म्हणजे व्हेकलच वापरणार ना शेवटी. त्यामुळे त्या व्यक्ताने आता इथे मृत्यू तरला म्हणजे कसं असतं, शत्रू जिंकण्याचे दोन मार्ग आहेत. एक तर शत्रू मारायला तरी पाहिजे, हो की नाही तर मैत्री तरी व्हायला पाहिजे. तर मृत्यू तरण्याचे सुद्धा दोन्ही मार्ग आहेत. एक मृत्यूच्या आधी माझं काम करून घेतलं, हो की नाही तर शरीराला मेले, शरीराची जाणीव नाही राहिली. आज शरीराच्या ताब्यात आहे, तसं शरीर माझ्या ताब्यात आहे. आता मला काही त्याची काळजी नाही लागलेली. काळजी गेली तरी शरीर असलं तरी आपल्या दृष्टीनं तरलेले होतं आपण, पण केव्हाही सोडायची तयारी आहे. सोडायची तयारी आहे म्हटल्यानंतर त्याचा तुम्हाला त्रास नाही राहिला. शत्रुत्व गेलं तर शत्रू असतोच की, ती व्यक्ती असली म्हणून कुठे बिघडलं, शत्रुत्व गेलेलं आहे त्याच्यातलं. तसं त्याची मला उपद्रव देण्याची क्षमता कमी झाली, त्यामुळे त्या बाजूने मी तरलो असंही आहे. आणि ते होण्याच्या आत म्हणजे मृत्यू आहे, शेवटी देह आहे, त्याला मृत्यू आहे, तर ते पडेल कधीतरी. त्याच्या आत मी माझं ध्येय गाठलं, त्यामुळे पण मुक्त झालो. व्यक्ताने तरुणी मृत्यू, व्यक्ताच्या साह्याने म्हणजे देहाच्या साह्याने माझ्या दृष्टीनं किंवा व्यक्त उपासनेच्या साह्याने म्हणा, त्या बाजूनी मी हे गाठून मृत्यूच्या आधी हे तरुणी मृत्यू अव्यक्ते मुक्ती पावती, ही जी अव्यक्त आणि जी मुक्ती पावलं म्हणजे शाश्वतता जी गाठली, ती मला कळायला ती सगळी शाश्वतता ही आतच होती, ती सूक्ष्मच होती, ती कळायला अवघडच होती. पण ज्ञानामुळे ह्या अव्यक्तामुळे ती शक्य झाली. आज मला सगुण मूर्ती दिसली, तिच्या मागचा शेवटी राम दिसला, पण आत्माराम दिसला तेव्हा लक्षात आलं, आत्माराम कळला तेव्हा लक्षात आलं. हा राम कळायला व्यक्तात सोपा, पण आत्माराम कळायला तो अवघड, तो अव्यक्त आहे आणि तो सर्वत्र आहे. तो आता मला कळला, त्यामुळे मला लहान मला ते राम आहे, मोठ्यात बरोबरच्यातही आहे आणि मोठ्यातही आहे, शत्रूतही आहे, मित्रातही आहे. हा अव्यक्तामुळे मला आता राम सर्वत्र झाला म्हणजे मी मुक्त झालो. तो मला विशिष्ट ठिकाणी होता तोपर्यंत मला अडचण होती. आता मी कुठे गेलो तरी मला रामच आहे, कुठेही गेलो तरी मला पांडुरंगच आहे, असं झालं तर मग त्या बाजूने आपण मुक्त झालो. मग बद्ध का झालं होतं, विशिष्ट ठिकाणी बांधले गेलो असं. तर आता विशिष्ट ठिकाणी बांधला गेलेलं नाही, विशिष्ट व्यक्तीला बांधला गेलेलं नाही, विशिष्ट याला बंधाला बांधला गेलेला नाही, कुठल्या बाजूने बांधला गेलेला नाही, तर तो मुक्त झालेला आहे. त्या अर्थाने ह्या अव्यक्त हा प्रवास सगळा कसा आहे की हा जाणीवपूर्वक करायचा, सावधानतेनं, प्रयत्नाने, आत्मा याने, आतल्या बाजूने, अव्यक्त साधूने, ज्ञानाने असं करायचं असल्यामुळे हे आपल्याला मृत्यू तरण्याचं काम काय आहे. शरीर मृत्यू फार तर शरीर नष्ट करेल, त्याच्या आधी मी मोकळा झालो म्हणून सुटलो. तेव्हा आत्मप्राप्ती ही याही मार्गाने आपल्याला करता येणं शक्य आहे. तर जाता जाता गुरुदेवांचं फक्त एक आपल्या समोर ठेवतो आठवण झाली म्हणून त्याची, की आपण जर या प्रवासाला लागलो तर ते म्हणायचे की आपण स्पिरिच्युअल प्रोबेशनवर असतो. त्यांचा शब्द चांगला आहे म्हणून मला तो आवडतो, की आपण नोकऱ्या केलेली माणसं आहोत, त्यामुळे आपल्याला माहिती प्रोबेशन म्हणजे कसं असतं ते, किंवा टेम्पररी नोकरी फार तर त्याच्याही आधी बघू आपण. टेम्पररी, मग प्रोबेशन, मग कन्फर्म. तसं उपासनेमध्ये सुद्धा टेम्पररी, मग प्रोबेशन, मग कन्फर्म. आणि हा शब्द नेमका बाबा महाराजांनी वापरला, माझ्या गुरुने मला कन्फर्म केलं, म्हणले कन्फर्म केला. तर ते काय म्हणायचे की देव कधी कधी दिसतो, ते टेम्पररी आहे. कायमचा देव सापडला की परमनंट आहे. तेव्हा स्पिरिच्युअल प्रोफेशनवर मला माय गुरु हॅज पुट मी ऑन स्पिरिच्युअल प्रोफेशन समज, तर तो टेम्पररी होता, तो परमनंट झाला. त्यामुळे देवाचं सान्निध्य सातत्याने जाणवणं. मग उपासनेचं ध्येय काय आहे, आपण उपासनेची व्याख्या काय केली, देवाच्या सान्निध्यामध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील असणं आणि कायम तिथे राहणं. म्हणजे आपली उपासना असं आपण म्हटलं ना, तो आता मला कायम सान्निध्यात आहे म्हणजे माझ्या दृष्टीनं माझं काम झालं. मुक्ततेचं आपली आजची वेळ झालेली आहे. खरं म्हणजे जे आपण ज्यादा ठरवायची ठरवली ती फक्त पुढच्याचे फक्त प्रारंभ करून ठेवतो. सोन्याने छातले सत्य पात्र बाजूस ते करी, दर्शना सत्य सूर्याच्या कृपाही प्रभू तू करी. हा श्लोक एवढ्यासाठी प्रधान आणि महत्वाचा आहे की अरे बाबा सगळं माझं आपटून झालं, कर्म झाली, ज्ञान झालं, उपासना झाली, सगळं झालं, पण शेवटी कृपेशिवाय पर्याय नाही. ही उपनिषद तेव्हा सांगतो किती 4000 वर्षापूर्वी. आपल्या नोंद इतिहास 3000 2000 वर्ष, 3200 वर्ष, काय 4000 वर्ष, तेव्हा सुद्धा याचं अचूक आकलन आहे. म्हणून त्याला आकलनाला ज्ञान म्हटलं, आपण समजुतीला ज्ञान म्हटलं.
कशाला ज्ञान म्हटलं आपण समजून घेऊ. आपण ज्ञान म्हणतो ती नाही आहे, त्याचं झालं इन्फॉर्मेशन नसते, फक्त गॅदरिंग ऑफ इन्फॉर्मेशन, ते सगळं टेक्नॉलॉजी वगैरे काय सगळं ते फक्त मॅनेजमेंट ऑफ इन्फॉर्मेशन, यापेक्षा काय नाही. तर ते जे सगळं आहे हे कुठे आहे, तर तिथे जाण्याचा मार्ग इतक्या प्रकाराने आहे. व्यक्त अव्यक्त झालं, हे झालं, सगुण झालं, निर्गुण झालं, कर्म झालं, अज्ञान झालं, ज्ञान झालं, सगळं झालं. तर हे सगळं करून मी इथपर्यंत आलो, तरी सुद्धा अजून एक झाकण शिल्लक आहे. ते मात्र आता परमेश्वरा तू कर. तेवढी आपण त्यावर प्रार्थना करूया. आणि ते कसं दूर करतो, काय झाकण आहे याचा सगळ्याच उलगडा आपलं जे शेवटचं आता सिटिंग आपल्या दृष्टीनं इतके दिवस यायला मिळाले, ही सगळी आपली कृपा, त्यामुळे हे चिंतन चालू आहे. तर ते आपल्याला रविवारी आपण, मला सांगा फक्त की 4ला बसणं उचित होईल का 5ला बसणं उचित होईल? आपण म्हणाल त्यावेळेला एकदा बसूया, ते थोडंसं अलीकडे घेता येईल, रविवार आहे म्हणून. आणि हा रविवार बरोबर 3रा आलेला आहे, ज्या दिवशी आपली उपासना, नित्योपासना हीच असते. त्यामुळे पुन्हा एकदा नित्योपासनेला आपल्याला आणून दिलं की पुढे आपण नित्योपासना करा. तेवढे फक्त दिवस हजेरी होती. त्यामुळे आता नित्योपासनेचा रविवार आला, उरले 3 रविवार आपले गेलेलेच आहेत. त्यामुळे एरवी उपासना असली की नित्योपासना नसते. तर ह्या रविवारी आता इथे काही नाही, त्यामुळे नित्योपासनाच आहे. तर तीच आपल्याला आता बरोबर करायची आणि तिचा शेवट त्या दिवशी होणार. तर असं आपल्याला त्यांना प्रार्थना आहे, त्यांनी ती करून यावं. तर आपण किती वाजता बसूया? 5 वाजता बसूया का 4 वाजता बसूया? काय पुढे उशीर होतोय ही गोष्ट खरी आहे, पण 5 वाजता बसूया का? 5ला बसलेलं बरं पडेल. चालेल. दुपारचं जेवण, विश्रांती सगळं होऊन जरी आपली काही कामं असतील चांगल्या अर्थाने, म्हणजे मला पण ते बरं आहे, कारण सगळे मला पण काम आहे, पाहुणे आहेत आणि 12-1 वाजणार आहेत. तर त्यामुळे मला खूप बरं होईल, 5 मला चांगलं होईल. आपल्याला थोडंसं आता इतका वेळ काही लागणार नाही. त्याच्यामध्ये 2 भागात आपण बघू. एक 15 म्हणजे प्रार्थना, मग 16, 17, 18 अगदी मृत्यूचे शांत डोळ्यात मस्त जावं. काय जायचं नाही आपल्याला कोणाला, पण मस्त शिकलेलं असं आधीच असायला पाहिजे ते. तर ते कसं त्यांनी छान तिथपर्यंत नेलेलं आहे आणि आपल्याला बरोबर पूर्णतेला ते उपनिषद कसं नेतं तेवढं फक्त आपण बघायचं त्या दिवशी. आणि ते पाहू निम्म्या भागामध्ये. निम्म्या म्हणजे म्हणण्यापेक्षा तोच भाग आपला मुख्य आहे. आणि जर काही त्याच्यामध्ये कुठे सूत्र सुटले, काही हे राहिले गोंधळ, तर ते इथे ठेवलेलेच आहे. तर तेवढं फक्त उद्याचा दिवस अजून मध्ये आहे, त्या दिवशी आपण टाकून ठेवलं तरी चालेल. जर काही आवश्यकता असेल तर बघू, नसेल तर चाललंय तिथं जाऊ आणि प्रार्थना करू, थांबू आणि सांगता करू काहीतरी त्याची, नाही का? सांगता म्हणजे काय, खिचडी वगैरे चांगले, खिचडी सगळ्यांना आवडते. खिचडी करू परत आपले, म्हणजे ती सगळ्यांना आवडणारी वस्तू आहे. त्या दिवशी त्या खिचडीच्या आणि कॉफी खिचडी असं काहीतरी प्रसाद करूया त्या दिवशी. आणि ईशावास्याचा आपल्याला एवढा सत्संग त्यांच्या कृपेने लावला. त्या आपल्या नेहमीच्या याच्यातल्या वस्तू नाहीत, कधीच समोर ठेवत नाही मी असलं काही, पण ते त्यांनीच ती अशी सजेशन दिली की ते आता आहेत, समोर आलं. तर त्यामुळे ते या मुलांच्यामुळे आलं, त्यांच्यामुळे ते होत आहे. एवढी शेवटची प्रार्थना म्हणूया, थांबूया. 15 वर्ष. सोन्याने झाकले सत्य, पात्र बाजू सते करी, दर्शना सत्य सूर्याच्या, कृपा ही प्रभु तू करी. ओम शांती शांती शांती.